ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला उठावं लागेल, फिरावं लागेल. ओके. तर माझं नाव उल्हास कोटकर, आजच्या या कार्यक्रमाचा प्रमुख वक्ता. मी सध्या राहायला नवी मुंबई घनसोली इथे आहे. ठीक आहे. आणि मी गेल्या जवळजवळ 20 ते 22 वर्ष याच प्रोफेशन मध्ये आहे, म्हणजे प्रशिक्षण या क्षेत्रामध्येच आहे. ओके. म्हणजे माझी सुरुवात अशी झाली होती वयाच्या 18-19व्या वर्षी, की अशा प्रकारचा एक काहीतरी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि तिथे ते सर असे लेक्चर देत होते आणि असं भाषण वगैरे असं काहीतरी करायचं वगैरे ते ऐकल्यानंतर खूप जबरदस्त असं वाटलं. आणि मी त्या सरांचं ट्रेनिंग प्रोग्राम केला. त्याच्यानंतर त्यांचं बरोबर मी काम केलं जवळजवळ 12-13 वर्ष. आणि त्याच्यानंतर मग मी स्वतःच एक ऍक्टिव्हिटी सुरू केली. त्यामुळे 22 वर्ष मी हेच काम करतो. ओके. हे सांगण्याचं कारण म्हणजे की बाबा आजचा कार्यक्रम घेण्यासाठी माझ्या थोडा अनुभव आहे. ठीक आहे. आता ही माझी झाली थोडक्यात ओळख. आता तुम्ही काय करायचं माहिती का, तुम्ही सगळ्यांनी जागेवरून उठायचं आहे. जेव्हा मी सांगितलं आता तुम्ही सगळ्यांनी जागेवरून उठायचं आहे आणि इथे 5 अनोळखी लोकांना तुम्हाला भेटायचं आहे. ओळखीच्या लोकांना नाही. शक्यतो पेन कोकोलीवाले तुम्ही एकत्र आले. 5 अनोळखी लोकांना तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांना तुमची ओळख करून द्यायची, त्यांची ओळख करून द्यायची आणि तुम्ही या कार्यक्रमाला का आला आहात याचं एक कारण सांगायचं. तुम्ही या कार्यक्रमाला का आलाय त्याचं कारण तुम्हाला सांगायचं. बरोबर आहे. ओके. मी जेव्हा गो म्हणेन तेव्हा उठायचं. मी थोडक्यात एक वेळ देईन. त्या थोड्या वेळात तुम्हाला 5 अनोळखी लोकांना भेटून त्यांची ओळख करून द्यायची, तुमची ओळख करून द्यायची आणि आजच्या कार्यक्रमाला मी का आलाय हे त्यांना सांगायचं. ओके. आणि जेव्हा मी गो म्हणेन तेव्हा स्टार्ट करायचं. जेव्हा मी अशी बेल वाजवे तेव्हा पुन्हा एकदा आहे का जागी नाही नवीन जागी जाऊन बसा. ठीक आहे. चला 1 2 3 गो. तुमचा दृष्टिकोन पण बदलेल. ठीक आहे. 5 जणांना किती जण भेटले? 5 जणांना भेटला तुम्ही. तुमचं काय नाव? आदिश पाटील. आदिश. ओके. आदिश ना. बरोबर. आदिश 5 जणांची नावं सांगा. तुम्ही त्यांना भेटलात ना, त्याची नावं कोण कोण त्यांना असं कोणतरी सांगू शकता कोण होते आणि ओके. येस. अजून कोण कोण 5 जणांना भेटला? नावं सांगा. अनोळखी लोक पाहिजे तर तुमची ओळखीचेच असतील तर मग सगळ्यांची नाव नाही सांगू शकत. हा. प्रफुल्ल सर आहेत, ते कांबळे सर आहेत. प्रफुल्ल. ओके. आणि लालबाग करून आहेत ते कोण आहे ते माहिती ते काका ते लालबाग. ओके. नाही एरिया मला नाव माहिती. अजून कोण कोण भेटलं पाहतो ना असं नाव सगळे सांगू शकतील. असं नाव सांगू शकतो सगळ्यांची. आडनाव सांगू शकतो. आडनाव हा सांगा. आणि कोण ते? मिस्टर दळवी. हा. मिस्टर पाटील. हा. व्हेरी गुड. टाळ्या कशा वाजवत तुम्हाला आताच सांगितलं तुम्ही काय एवढं. मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की इथे उठायचं आहे. ओके. आणि 5 अनोळखी लोकांना भेटायचं आहे, तुमची ओळख करून द्यायची आहे, त्यांची ओळख करून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे का आलात ते तुम्हाला सांगायचं. बरोबर आहे. माझा मेसेज क्लिअर होता. हा. तर तुम्ही काय केलं? नमस्कार नमस्कार. हा नमस्कार. हा ओके ओके. बरं कारण काय होती तरी समजेल मला. पटकन बसता बसता सांगा तुम्ही ह्या कार्यक्रमाला का आला. येस तुम्ही का आलाय त्या कार्यक्रमाला? बस हा कसं करायचं ते शिकायला माहिती करून घ्या. ओके. येस. कसं करायचं शिकायला. येस. काही आणखी वेगळी कारणं असतील ना तुमची इथे येण्याची. येस. मी विद्यार्थ्यांचा विभागाध्यक्ष चांदोली विधानसभेचा. हा. नेहमी कार्यक्रमाला हातात नाही करतो. अच्छा. बोलायचं काय सुचत नाही. ठीक आहे. मंडळाचं नाव वगैरे घेऊन घ्या. ठीक आहे. पण नंतर 2 शब्द संपल्यानंतर पुढे काय. धन्यवाद. धन्यवाद. भीती वाटते. भीती वाटते किंवा माइंड काम नाही काय बोलायचं ते सुचत नाही. येस. अजून असंच कोणाला काय काय प्रॉब्लेम? ऍक्च्युली एका विषयावरती तुम्ही 3 तास घेणार आहे. हा. ते 3 तास कशा पद्धतीने घेतले जातात एका विषयावर. हा. हो ठीक. येस. अजून कोणाकोणाची काय काय कारण आहेत म्हणजे तुम्ही जे कार्यक्रमाला काय करायचं ते थोडंसं जरा सांगितलं. कसं आहे माहिती का इतरांच्या मनात पण तेच प्रश्न असतात, फक्त बोलायला भीती वाटत असते. तर तुम्ही त्यांना मदत करू शकता. येस. तुम्ही का आला कार्यक्रमाला किंवा तुम्हाला काय प्रश्न आहे? सर मला पण भाषणं करायला आवडतात. बघा कुठं गेलं माईक घ्यायला पाहिजे आवडतं. हा. पुढे गेलो तर कधी कधी असा ब्लॉक पडला पूर्ण असं आठवत नाही मग आपलं असं तो हो. येस. हा.
भाषण केला जातो विषय सोडून राहिला. अच्छा ओके, म्हणजे त्यांचं असं म्हणणे की जो विषय असतो तो विषय सोडताना भलतच काही बोलायला लागतो, बरोबर आहे? हो येस. अजून कोणाचे काही प्रॉब्लेम्स किंवा प्रश्न? सुरुवातीला जर प्रश्न घेऊया आणखी काय? कोणाला काही प्रश्न आहे? तुम्ही घाबरता प्रश्न विचारला होता? येस. त्याबद्दल भीती वाटते. म्हणजे थोडं एक परत असतं बोलायचं हां. बोलू शकतो. हां. पुढे पुढे जाऊ की नको. ओके. आणि बऱ्याच वेळा मग मी वाचत पुढे जाऊन वाचतो असं. अच्छा ओके, भाषण घेऊन काढता आपले जाऊन तसं वाचता. ओके, म्हणजे तुम्ही मनमोहन सिंग यांची प्रॅक्टिस करता. ओके येस. अजून कोणाचा काही प्रश्न किंवा प्रॉब्लेम्स किंवा इथे तुम्ही काय आलात काय तुम्हाला हे समजून घेण्यासाठी तेवढंच आहे? आणखी काय किंवा आणखी काय वेगळी भीती किंवा काय वगैरे असं काय काय? हॅलो, बोलण्यामधून हे डिस्नोडाईज करतात ना, बोलण्यामधून हिप्नोटाइज करतात म्हणजे एवढं प्रभावित बोलायचं की समोर काकांकडे जसं हे होतं हा हा ते बोलायचे तर लोक फक्त ऐकायचे फक्त. हा. जरी त्यांनी शिवी दिली तरी टाळ्या वाजायचे. हा भाषणात काय जोर मारला तरी टाळ्या वाजायचे. हा. नावं ठेवायची हा. नाही, ते हिप्नोटाईज करायचे. ओके. ते भाषणातून करायचं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आपलं भाषण एवढं छान झालं पाहिजे की समोरचे लोक भारावून गेले पाहिजे. हा. अरे यार काय बोललाय. हो, ते तुम्हाला शिकायचे कसं करायचंय. हो येस. ठीक आहे. आता मी असं म्हणेन की सर्वात प्रथम मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्ही 5 लोकांना भेटला त्याची नावं लक्षात ठेवलीत का? बर्जनची नावं लक्षात ठेवलं नाव केली. हा, मी तुम्हाला आता एक टेक्निक शिकवतो पटकन, म्हणजे आपण आपल्या पुढच्या विषयाला जाऊ. ही टेक्निक आहे नावं लक्षात ठेवण्याची टेक्निक. काय टेक्निक आहे? नावं लक्षात ठेवण्याची टेक्निक. ओके, ही टेक्निक तुम्हाला कशी वापरायची तुम्हाला सांगतो. असं आहे की एखादा नवीन व्यक्ती आपल्याला भेटला हा, तर त्याचं आपल्याला नाव लक्षात ठेवायचं. तुम्ही इथे शिकायला आला भाषण कला किंवा संभाषण कला, बरोबर आहे? पण तुम्हाला मी सांगू, भाषण कलेमध्ये लोकांची नावं लक्षात ठेवणं पण फार महत्वाचं आहे. हे तुम्हाला मी सांगतो कसं करायचं. ठीक आहे, तर मी तुम्हाला टेक्निक सांगतो. ही टेक्निक अशी आहे, IRA, त्याला आपण इरा म्हणूया. काय म्हणूया? इरा. ओके, तुम्हाला सगळ्यांकडे विनंती आहे, तुम्ही आज सगळ्यांना आलाय, तुमच्या सगळ्यांकडे माझा व्हॉट्सअप नंबर असेल. हो, तुम्हाला माझं माहितीपत्र मिळालं असेल. ओके, आजचा कार्यक्रम संपल्यानंतर मग तुम्ही तुमचं नाव पुन्हा एकदा मला पाठवा. ओके, आणि तुमचा फीडबॅक पण पाठवा की आजच्या कार्यक्रमाला मी आलो होतो तर कार्यक्रम मला कसा वाटला, जेणेकरून आपण टचमध्ये राहू. तर माझ्याकडे ह्या भाषण कला संदर्भात भरपूर व्हिडिओ जर मी तुम्हाला ते व्हॉट्सअपला पाठवेन. ओके, आणि माझा तो नंबर सेव्ह पण करा, म्हणजे तुम्हाला ब्रॉडकास्टिंग लिस्टमध्ये पण मला ऍड करता येईल आणि एका ग्रुपमध्ये पण ऍड करता येईल. ठीक आहे, ब्रॉडकास्टिंग लिस्टमध्ये तुम्हाला मेसेज तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह असेल. ठीक आहे, तर ही जी टेक्निक आहे IRA, लोकांची नावं कशी लक्षात ठेवायची, ही टेक्निक. ठीक आहे, ह्याला आपण इरा म्हणूया. काय म्हणूया? इरा. आता असं आहे, एखादी नवीन व्यक्ती जेव्हा तुम्हाला भेटते ना, त्याचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं. तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं माहिती का? आय म्हणजे इम्प्रेशन. इम्प्रेशन म्हणजे समोरच्या व्यक्तीची छाप आपल्यावर पाडून घ्यायची. काय करायचंय? छाप आपल्यावर पाडून घ्यायची. म्हणजे असं आहे की एखादी नवीन व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते, आपली छाप त्याच्यावर पडते, त्याची छाप आपल्यावर पडते. आय म्हणजे इम्प्रेशन. ओके, आता इम्प्रेशन हे तुम्हाला त्याचं पाडून घ्यायचं असेल स्वतःवर, तर तुम्हाला काय करायचं? रस्त्यावरचा ट्रॅफिक सिग्नल आठवायचा. तसं ट्रॅफिक सिग्नल असतो. ओके, त्याच्यामध्ये 3 कलर असतात. कुठले कुठले? लाल, पिवळा आणि हिरवा. ओके, लाल रंग सांगतो आपल्याला थांबा, पिवळा रंग सांगतो पहा किंवा रेडी राहा, आणि हिरवा रंग सांगतो जा. ते 3 कलर ट्रॅफिक सिग्नल आपल्याला आठवायचं आहे इम्प्रेशन मध्ये. म्हणजे एखादा नवीन व्यक्ती आला की आपल्याला ट्रॅफिक सिग्नल आठवणार, कारण म्हणजे इंडिकेटर असतो की इंडिकेटर, तो आपल्याला इंडिकेट करतो ना की हवा नाहीये किंवा बाबा काहीतरी पेट्रोल संपलाय वगैरे वगैरे. तसं तो इंडिकेटर सारखा ट्रॅफिक सिग्नल आपल्या डोळ्यासमोर येणार. लाल रंग सांगणार आपल्याला थांबा. हा, तिकडे तरी गाडी थांबवा, इकडे काय थांबा? इकडे थांबा काय? टॉकिंग. ओके, इकडे थांबा काय? पॉज घ्या. पॉज. ओके, काय? तिकडे गाडी थांबवा, बरोबर आहे. इकडे काय थांबा? थोडक्यात तुम्हाला सांगतो, तुम्ही जरा इथे हा. आता समजा ह्यांची माझी ओळख झाली, हा, मला यांचं नाव लक्षात ठेवायचं. ओके, आता मला ट्रॅफिक सिग्नल इम्प्रेशन याचं पाडून घ्यायचं, बरोबर आहे. मला इंडिकेटर आठवला, ट्रॅफिक सिग्नल, लाल रंग, पिवळा रंग आणि हिरवा रंग. लाल रंग सांगतो थांबा. आता हे मनातल्या मनात चाललंय सगळं. काय थांबा? थांबा म्हणजे त्यावेळेस तुमच्या डोक्यात भरपूर विचार चालू असतात. हा, अरे मला ट्रेन पकडायची, अरे मला ते हे आहे, मला एकाला फोन करायचं, असं आहे तसं आहे वगैरे. किंवा तुम्ही त्यावेळेला व्हॉट्सअपवर किंवा मोबाईलवर बिझी असता, मेसेज पाठवणार, म्हणजे असं बोलत असतं. ओके ओके, लक्षात. हा हा ओके ओके. हे लक्ष त्याच्याकडे कमी असतं, तुमच्या मोबाईलवर लक्ष जास्त असतं. ओके, किंवा काहीतरी आणखी कुठल्या गोष्टीमध्ये तुमचं लक्ष असतं. ते सगळं थांबा.
ते सगळं थांबवा. आणि पिवळा रंग काय सांगतो आपल्याला? पहा, समोरच्याकडे पहा. ठीक आहे, पहा म्हणजे नुसतं त्याकडे पहा, एकटक पाहू नका. म्हणजे मुलगी असेल तर आणखी कोण बरोबर. ओके. आणि हिरवा रंग सांगतो तिकडे जा, पण इकडे आपल्याला काय सांगतो म्हणजे जा नाही सांगतो, तिथे आपल्याला सांगतो ऐका. समोरच्या माणसाला ऐका. म्हणजे आपल्याला ट्रॅफिक सिग्नल आठवला तसं इंप्रेशन आपल्याला पाडून घ्यायचंय. थांबा, पहा आणि ऐका. म्हणजे थांबा म्हणजे डोक्याचे सगळे विचार थांबवा, पहा समोरच्या व्यक्तीकडे आणि त्याला ऐका. मग ऐकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रश्न विचारावे लागतील. बरोबर आहे. मग दुसरी येते आर म्हणजे रिपीटेशन. रिपीटेशन रिपीटेशन म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पुन्हा पुन्हा उच्चार. कसला उच्चार? मला काय लक्षात ठेवायचंय? नाव. तर नावाचा उच्चार. आता मी काय करतो बघा. नमस्कार, काय नाव आपलं? राजेश. ओके. कुठून आला राजेश आपण? पेनवरून. काय करता राजेश आपण? एका कंपनीमध्ये कामाला. ओके. राजेश आपल्या घरी कोण असतं? आणि राजेश आपलं पुढचं 3 वर्षाचं ध्येय आहे, आपल्याला काय काय साध्य करायचं? प्रोफेशनल स्पीकर बनायचं. ओके. आणि तुमचे छंद काय राजेश? बोल. थँक्यू राजेश, मला भेटून फार आनंद. ओके. काय केलं मी? किती वेळा? प्रत्येक वाक्याच्या वेळेला मी त्यांना प्रत्येक वेळेला जे काही प्रश्न विचारले तर प्रत्येक वेळेला मी त्यांचं नाव जाणीवपूर्वक रिपीट केलं. आय म्हणजे इम्प्रेशन, थांबा, पहा, ऐका, त्याची छाप आपल्याला पाडून घ्या. आर म्हणजे रिपीटेशन. जेवढे वाक्य आपण त्यांच्याशी बोलू तेवढ्या वेळेला त्यांच्या नावाचा पुन्हा पुन्हा उच्चार करा. ओके. व्यक्ती वयाने आणि सन्मानाने मोठी असेल तर तुम्ही अगोदर करू शकता, सर मॅडम पण करू शकता, पण नाव घ्या. राजेश सर आपण काय करता? राजेश सर आपल्या घरी कोण असतं? राजेश आपण कुठे राहता? वगैरे वगैरे वगैरे. नाव घ्या. त्यांनी काय होईल? तुम्हाला रिपीट केल्यामुळे तुमचं नाव तोंडात बसेल आणि ते पुढचं तुम्हाला आठवायला मदत होईल. ठीक आहे. आय झालं, आर झालं. त्याच्यानंतर ए. ए म्हणजे असोसिएशन. असोसिएशन म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो सांगड घालणे. काय घालणे? सांगड घालणे. आता सांगड घालणे म्हणजे नेमकं काय? आता एखाद्याचं नाव असेल सचिन, तर मला कोण आठवतो? सचिन तेंडुलकर आठवतो. ओके. एखाद्याचं नाव असेल राम, तर मला कोण आठवतो? प्रभूश्री राम आठवतो. तर आपल्याला काय करायचंय? सचिन हे नाव लक्षात ठेवण्यासाठी मनातल्या मनात त्याला सचिन तेंडुलकरच्या जागी टाकायचं. मनातल्या मनात त्याला सचिन तेंडुलकरच्या जागी टाकायचं. म्हणजे आपल्याला असं पाहायचंय की सचिन तेंडुलकर सारखी बॅटिंग करतो. हे मनातल्या मनात पाहायचं. त्याला ठरवलेलं सांगू नका, जर सचिन तेंडुलकर बॅटिंग कर असं काय करू नका. ठीक आहे. किंवा एखाद्याचं नाव असेल राम, तर आपल्याला आठवतं प्रभू श्रीराम, तर मनातल्या मनात त्याला असं बाण ती मारताना बघायचं. ओके. म्हणजे पुढच्या आपल्याला जेव्हा तो भेटेल तेव्हा आपल्याला काय आठवेल? त्याने अशी काहीतरी आपल्याला ती ऍक्शन आठवेल. अरे ह्याचं नाव प्रभू श्रीराम, ह्याचं नाव काहीतरी रामावर आहे, ह्याचं नाव राम. अरे ह्याला पाहिलं मला सचिन तेंडुलकर का आठवतो? ह्याचं नाव काहीतरी सचिन तेंडुलकर, ह्याचं नाव सचिन. ओके. तर ही जी टेक्निक आहे, नाव लक्षात ठेवलेली टेक्निक आहे. आता ही तुम्हाला अशी माहिती पडली आहे ना की एका रात्री तुम्हाला येणार नाही. त्याची तुम्हाला काय करावं लागेल? प्रॅक्टिस करावं लागेल. भरपूर प्रॅक्टिस करावं लागेल. ही टेक्निक तुम्हाला आजपासून प्रॅक्टिस करायची. आज जाण्यापूर्वी तरी कमीत कमी 5 नाव लक्षात ठेवून जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. इम्प्रेशन, रिपीटेशन, असोसिएशन ह्याचा एक व्हिडिओ युट्यूबला आहे, फेसबुकला आहे. तुम्हाला जसं म्हणतं ना, तुम्हाला ब्रॉडकास्टिंग लिस्ट मध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये ऍड केलं तर तुम्हाला हे व्हिडिओ पाठवेल किंवा तुम्हाला युट्यूबला हे पाहता येतील. काही काळजी करू नका. ठीक आहे. पुढे वेळी आपण येस तुम्ही आज जे मेन शिकायला आलेले आहात त्या विषयावर आपण आता वळूया. मग थोड्या वेळाने तुम्हाला सांगेन की नाव लक्षात ठेवण्याची जी टेक्निक आहे की तुम्ही भाषणामध्ये कशी वापरू शकता. ओके. आता असं आहे की तुमच्यापैकी मगाशी मी बरोबर विचारलं की तुम्ही कार्यक्रमाला का आला. तुमच्या प्रश्नाची उत्तर जी होती की भीती वाटते किंवा काय बोलायचं असं माहिती असतं पण तिकडे गेला काहीतरी गडबड होतो. ओके. म्हणजे असं असं होतं की बाबा असं होतं का सांगा मला. पोटात गोळ येतो कधी कधी येतो. ओके. पाय लटपटतात होतं असं. ओके. घसा कोरडा पडतो. काय बोलायचं सुचत नाही असं काय होतं. म्हणजे बसल्या जागी असं वाटतं की मी असं जाऊन बोलणार असं करणं असं करा तिकडे गेलं नेमकं ते तसं मनाचे म्हणत धन्यवाद. ओके. असं काय होतं धडधडतं हृदय असं होतं का? धडधड नसेल तर प्रॉब्लेम आहे. धडधडायला पाहिजे. ओके. आता हे सगळं जर तुमच्या बाबतीत घडत असेल ना तर तुम्हाला एक गोष्ट सांगू. तुम्ही सगळे नॉर्मल आहात, एकदम नॉर्मल आहात. जर तुम्ही नॉर्मल नसता तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या असतील.
प्रत्येकाला भीती वाटते, प्रत्येकाला सूचना सूचना होतात, प्रत्येकाची पाय लटपटतात. डिपेंड आपण त्या माणसाचा काय सगळ्याचा अनुभव किती, त्याचा सराव किती. तुम्हाला काय वाटतं आपलं हे लेक्चर एकदम मला टेन्शन नाहीये का? आहे. फक्त माझे टेन्शन आणि तुमचं टेन्शन याच्यामध्ये अंतर आहे. कारण मला इतक्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे ते टेन्शन कशा प्रकारे घालवायचं याची मला थोडंसं सवय झाली. पण उद्या एकदम मोठा कार्यक्रम असेल, एकदम असा मोठा हॉलमध्ये भरलेल्या लोकांसमोर बोलायचं असेल तरी पण मला टेन्शन येणार. टेन्शन येत नसेल तर प्रॉब्लेम. टेन्शन यायला पाहिजे. का माहितीये? ओके, टेन्शन येत नसेल तर आपण कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ शकतो. आपल्याला काय पाहिजे? कॉन्फिडन्स. आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स नकोय. ओके, तर तुम्हाला जसं म्हटलं की अशा काही गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील, पाय लटपटतात, जसं चुकेल असं होतंय, काय बोलायचं कळत नाहीये, विसरायला होत आहे, की तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्ही सगळे नॉर्मल आहात. तर आपण आता बोलूया आपल्या पुढच्या मेन विषयाकडे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांनी जागा बदलणार आहे. हा, सगळ्यांनी परत जागा उठायचं आहे आणि जागा बदलायची, वेगवेगळ्या जागा बदलायच्या. हे तुम्हाला मी अनेक वेळा करायला लावणार आहे. त्याच्यासाठी कारण आहे. काय कारण माहिती का? जसं तुम्हाला अनेक वेळा कार्यक्रम ऐकण्याचा अनुभव असेल ना, तर मला अनेक कार्यक्रमात बोलण्याचा अनुभव आहे. ओके, काही वेळेला प्रेक्षक कसे असतात, थोड्या वेळ ते असे होतात, थोड्या वेळ ते असे असतात, पण नंतर असे. सो असं तुमच्या बाबतीत होऊ नये याची मी काळजी घ्या. माझ्या काय काय जणांकडे लक्ष आहे, कोणाला डोळे झाकत आहेत, कोणाला डोळे उघडत आहेत. ओके, त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचत असेल. ठीक आहे. तुम्हाला एक उत्तम वक्ता वाचत असेल तर तुम्हाला लोकांचे चेहरे पण वाचता यायला पाहिजे. तर लोकांचे चेहरे वाचायला म्हणजे काय? चेहरे वाचायला म्हणजे काय? लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तुम्हाला तुमचं भाषण कसं होतं हे तुम्हाला कळलं पाहिजे. की आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे, बोरिंग होत आहे, अशा आणखी काही चेंजेस आणायचे आहेत. ओके, हे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण आपल्या मेन विषयाला सुरुवात करू. येस, तुम्ही आज सगळे शिकायला आलाय भाषण कला. ओके, आता मला सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांकडून एक ऍक्टिव्हिटी करून घ्यायची. हा, आय होप अभ्यास करा. खाली बसा. कसा होता अनुभव बघा आता? तुम्ही जे काय बोललाय ते तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे. ओके, ते तुम्ही नंतर पाहू शकता. मी हे केलं त्याच्यासाठी काही कारण आहे. आधी मला सांगा कसं वाटलं बोलत. आता तुम्ही एवढं थोडं पाहत होतो, चांगलं बोलता की काय वाईट बोलतो काय नाही, सगळेजण बोलत होते. कोण असं होतं की नुसतं असं उभं होतं, शूटिंग करत असतो, असं फॅशन असं पण होतं. आपल्या आपल्या पाठलाचा तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, व्हेरी गुड. आता तुम्ही तुमच्या आयुष्यात एक अविस्मरणीय प्रसंग सांगितला, आनंदाचा प्रसंग सांगितला, तर ह्या प्रसंगी मला पण एक आयुष्यात एक अविस्मरणीय प्रसंग सांगायचं होतं. सांगू तुम्हाला? आता बघा, मी एकटा बघा, तुम्ही सगळे ऐकणार असेल. नमस्कार मित्रांनो, तो दिवस मला अजूनही आठवतो. मी एका ऑफिसमध्ये कामाला होतो आणि आमच्या ऑफिसमध्ये एक नियम होता, वर्षातून 2दा पिकनिकला जायचा. एक हिवाळी पिकनिक, एक पावसाळी पिकनिक. आणि त्यावेळेला नुकताच पाऊस सुरू झाला होता, जून महिन्याचा तो कालावधी होता. आणि आम्ही अशा चर्चा करता करता आम्ही म्हटलं आपण पिकनिकचं अजून प्लॅनिंग केलं झालं. आमचं पिकनिकचं प्लॅनिंग झालं. आम्ही म्हणत होतो की आपण एक काम करूया, ह्यावेळेला आपण पुण्याला सिंहगड किल्ला ना तिकडे जाऊया किल्ला. ह्याच्याबरोबर मी सिंहगड किल्ल्यावर अनेक वेळा गेलो होतो आणि पावसात जाण्याचा तो अनेक अनुभव असतो, तो खूप वेगळा असतो. मी म्हटलं आपण तिकडे जाऊया. आणि झालं आमचं प्लॅनिंग सुरू असताना आमच्या सरांना सुद्धा ही बातमी कळली. सर म्हणाले मी पण पिकनिक नाही. मी म्हटलं त्याला हा माणूस इकडे पण फिरतो, इकडे पण तिकडे फिरणार आपल्याला नाही म्हणता 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 शेवटी आमचे बॉस होते, आम्हाला त्याला नाही म्हणता येत होतं. झालं आमचं पिकनिकचं प्लॅन झालं की रात्री 12 वाजता निघायचं, सकाळी 4 वाजता पुण्यात पोहोचायचं. आणि आमचं एका ऑफिस चालवण्याचं तिकडे घर होतं. तिकडे जाऊन नॉर्मल ड्रेस चेंज करायचे, गाडी पार्क करायची आणि लोकल रिक्षा घेऊन सिंहगडच्या पायथ्याशी सकाळी 5:30 वाजता पोहोचायचं. आणि झालं आमच्या प्लॅनिंग नुसार सगळं परफेक्ट झालं होतं. आम्ही बरोबर 5:30 वाजता सिंहगडच्या पायथ्याशी गेलो. काय सांगू तुम्हाला, जबरदस्त वातावरण होतं. असं अंगाला टोचेल ना इतका जबरदस्त गारवा होता आणि असं जबरदस्त धुकं पसरत होतं, चालवलं लांबचं काही दिसत नव्हतं. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही गड चढायला सुरुवात केली. तिकडे अनेक लोक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी किंवा व्यायामासाठी आले होते. आणि काही लोकांना विचारलं किती वेळ लागेल आम्हाला गडाच्या टोकावर जायला. काही लोक बोलले 5 तास, काही लोक बोलले 3 तास, काही लोक बोलले 2.5 तास. मी म्हटलं जे असेल ते असेल, आपण सुरुवात केली. आम्ही गड चढायला सुरुवात केली. दमतोय, थकतोय, एकमेकांची मस्करी करतोय, असं करता 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 जवळजवळ 2-2.5 तासांनी आम्ही गडाच्या टोकावर पोहोचलो.
आणि एकदम पहाटेची वेळ होती, आपल्याला झोपण्याचा गार वारा होता, दाट धुकं होतं, मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण होतं. आणि तेवढ्यात आम्हाला ऐकायला आला आवाज. तो आवाज असा होता, या गरम गरम भजी खा, या गरम गरम पिठलं भाकरी खा. मित्रांनो, हे ऐकल्यानंतर आमच्या पोटात जे कावळे पोटा लागले ते समजू शकतो आणि तोंडाला लागलं पाणी सुटतं. आता बोलता बोलता सुटतंय. तर झालं असं, तर आम्ही गेलो, म्हटलं मावशी गरम गरम भजी बनवा. मित्रांनो, आम्ही 8 जण होतो. ती कांदा प्लेट भजी असते ना, जवळ एका प्लेटमध्ये 15 ते 20 भजी असायची. अशी आम्ही 25 प्लेट भजी संपवली. तशानंतर गरम गरम चुलीवरती भाकरी आणि पिठलं, काय सांगू, संपत असतेच काही. मग आम्ही अख्खा ते सिंहगड फिरलो, धमाल केली, मजा केली, मस्त केली. दुपारचं जेवण जबरदस्त केलं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी रात्री जेव्हा गडोदराला निघालो तेव्हा ती मस्त थट्टा करा असं चालू होतं. सर म्हणाले, आता मी दमलोय की आता गाडी चालवणार नाही. म्हटलं सर आम्हाला एक दिवस सुट्टी द्या, तुम्ही आपले बॉस द्या. आणि सरांनी सुट्टी दिली. आम्ही त्या दिवशी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला आलो. संपलं भाषण, काय वाचूच करू. हो, कसं वाटलं, बरं वाटलं. आता तुम्ही पण सगळ्यांनी जर मगाशी काय काय बोललात, तुम्ही जे काय रेकॉर्डिंग केलं तुमच्या फोनमध्ये आहे, ठीक आहे. माझ्या भाषेमध्ये काय चाललं होतं, काय सांगू शकाल. तुम्ही सिंहगडाला पोहोचलो. हा, बॉडी लँग्वेज भरपूर. येस. अजून काय काय. प्रवास होणं. येस. फ्लो छान. ओके. अजून सर जो पदार्थ भजी आहे ना, ती अशी फ्राय केली. असं ते एकदम हे आले, बोलता दिसली मला, बोलता दिसली. होय. आता तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न आहे. ओके, मी मागाशी तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी करायला लावली त्याच्यानंतर मी आता हे जे भाषण बोलतो त्याच्या पाठीवरती काम आहे, ठीक आहे. आता मला सांगा, काही गोष्टी आपण जर मार्क द्यायला गेलो, ओके, तर चांगलं भाषण होण्याकरता तुम्हाला काय वाटतं, भाषणामध्ये शब्द किती टक्के महत्वाचे असतात. म्हणजे समजा मी मार्क द्यायला गेलो, 100% मार्क द्यायला गेलो, शब्द किती टक्के महत्वाचे असतात. कोण उत्तर देऊ शकेल. 90%, 20, 50, किती 50. बाकीच्यांचं काय मत आहे. 30%. बघा, शब्दाशिवाय आपण बोलू शकत नाही, बरोबर आहे. मग किती टक्के शब्द महत्वाचे. प्रश्न कळला तुम्हाला. ओके, किती टक्के शब्द महत्वाचे. 100%. ओके, बरं. आता आपण एक काम करूया. तुमचं नाव काय. महादेव यांचं असं म्हणणं आहे 100%. 90% वाले कोण होतं मगाशी. ओके, तुम्ही जवळजवळ आहात. तर आपण असं समजूया की भाषणामध्ये शब्द 100 ते 90% महत्वाचे. आपण 100% समजूया, ठीक आहे. मी मगाशी माझा तो प्रसंग सांगितलं तुम्हाला परत एकदा सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी एका ऑफिसमध्ये काम करत होतो. आमच्या ऑफिसचा एक नियम होता, वर्षातून दोनदा पिकनिक करायचं. दिवाळी पिकनिक, एक पावसाळी. त्यावेळेला पाऊस सुद्धा सुरू झाला. आम्ही कुठं पुढे जायचं पिकनिकला, सिंहगडला जायचं असं ठरवलं. रात्रीचे 12 वाजता आम्ही निघालो. सकाळी 4 वाजता आम्ही पोहोचलो. तिकडे गाडी पार्क केली, लोकल रिक्षा गेली आणि सिंहगडच्या पाठी गार वारा सुद्धा, थंड वारा झाला. गडचला वरती गेलो, गरम गरम भजी खाली, मस्त वाटलं. पिठल्या वगैरे खाली, छान वाटलं. काय करतोय मी आता. मी फक्त शब्दच बोलतोय, स्पेस एंटरटेनमेंट नाही. मी फक्त शब्दच बोलतोय. एक्सप्रेशन. येस, शब्द महत्वाचे आहेत पण तेवढे नाही. तर किती टक्के शब्द महत्वाचे माहिती तुम्हाला. शब्द महत्वाचे आहेत फक्त 60%. फक्त 7%. फक्त 60% शब्द महत्वाचे. बरोबर. 40% व्हिडिओ किती आम्ही पाहिले तुमच्यापैकी सगळ्यांनी पाहिलं. ओके, त्याच्यामध्ये कुठे शब्द असतात तरी सुद्धा आपल्याला अख्खा तो प्रसंग कळतो, तो व्हिडिओ कळतो, बरोबर आहे. टॉम अँड जेरी म्हणून आपल्या प्रत्येकाने बहुतेकाला पाहिला असेल. आता पिढी माहित नाही पण आपल्या प्रत्येकाने नक्कीच पाहिलं असेल. त्यामध्ये फक्त म्युझिक असतं, तरी सुद्धा आपल्याला कळतात. येऊन मी हरिश्चंद्राची फॅक्टरी पिक्चर पाहिला होता मध्ये आला पिक्चर. म्हणजे भारतीय पेंडर जेव्हा पिक्चर बनवत होते लालसाहेब पाहिजे त्यावेळेला असं काही नव्हतंच. रेकॉर्डिंगची सुविधाच नव्हती, आवाज रेकॉर्डिंगची. मग त्यावेळेला काय करायचे, फक्त ते ऍक्शन करायची, मध्ये मध्ये पाठी यायची की पुढचा सीन असा, पुढचा सीन असा. ओके, शब्द महत्वाचे आहेत पण तितके नाही. जेवढे तुम्ही 100%, 90%, 50% असं म्हणाला. शब्द महत्वाचे आहेत फक्त 60%. त्याचं प्रमाण जरी कमी असलं तर असं नाहीये त्याला महत्व नाहीये. शब्दांशिवाय आपण बोलू शकत नाही, पण त्याचं पर्सेंटेज फक्त 7% आहे. आता हे शब्द तुम्ही जे बोलताय त्याला जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं जोड नसेल तर ते प्रभावीपणे लोकांमध्ये पोहोचणार आहे. ते काय, तुम्ही जे शब्द बोलताय त्याला जर एका गोष्टीची जोड नसेल तर ते लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणारच नाही. हावभाव. येस, ते हावभाव वगैरे सगळं जे आहे ना ते येतं शरीरमध्ये. शरीर म्हणजे
तुमचा चेहरा, तुमचे हातवारे, हावभाव सगळ्या गोष्टी शरीरामध्ये आहेत. ओके, मग किती टक्के महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं? 58% तुमचं शरीर बोलतं. 58% तुमचं शरीर बोलतं. म्हणजे अगदी तुमचे कपडे, तुमचं दिसणं असणं सगळंच बोलतं. एकदम साधं उदाहरण देऊन सांगतो. लग्नात जाताना आपण कसं जातो? छान पैकी सजून जातो की नाही? ओके, आणि एखाद्या दुःख प्रसंगाला आपण कसं जातो? नॉर्मल कपडे घालून जातो, तिथे आपण सजून जात नाही. लग्नातले कपडे घालून आपण तिकडे जाऊ शकतो का? नाही, तर प्रसंग वेगळा आहे. ओके, शरीर, तुमचा चेहरा, तुमचे हातवारे, तुमची देहबोली 58% बोलतो. म्हणजे जर तुम्ही असं म्हणत असाल की मला आनंद झाला, तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आणि बॉडी लँग्वेजमधून दिसला पाहिजे. तुमचं नाव ऋषी भूषण. आता समजा मी ऋषी इथला असं म्हणतो, तुम्हाला भेटून आनंद झाला ऋषी, वाटतं तुम्हाला चेहरा माझ्या आनंद. ओके, त्याला पण कळलं, तुम्हाला पण कळला ऋषी खरंच आनंद, खूप छान वाटतं. आता वाटतंय? ओके, सो तुमचा चेहरा पण बरंच काय काय बोलतो, तुमचे हातवारे पण बरंच काय काय बोलतात. मगाशी जे मी म्हणालो होतो की तिकडे आम्हाला भजी किती खावीशी वाटली, तर तुमच्यापैकी काय झालं ती भजी दिसली, तो सीनने ऍक्ट करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, तो तुमचं बॉडी लँग्वेज 58% बोलतं. लागीर झालं तर तुमच्यापैकी किती सिरियल पाहिजे? लागीर झालं, आता बंद झालं माझं सिरियल कंप्लीट. लागीर झालं तर सिरियल पाहिजे तुम्हाला झी टीव्ही यायची. त्याच्यामध्ये एक रावल्या नावाचा कॅरेक्टर होता. मला फुल कॉन्फिडन्स आहे. आठवतं तुम्हाला? तो शब्द बोलायला त्याच्या अनुसार तुमची बॉडी लँग्वेज नसायची. ठीक आहे, आता समजा मी असं तुमच्यासमोर उभा राहिलो आणि असं केलं तर मला आहे कॉन्फिडन्स करू शकतो. वाटतं तुम्हाला माझ्या चेहऱ्यात बॉडी लँग्वेज कॉन्फिडन्स वाटतं? तर समजा मी म्हणालो यस मला कॉन्फिडन्स आहे, मी करू शकतो. आता बॉडी लँग्वेज त्याला सपोर्ट करत आहे. त्यामुळे तुमचं शरीर बरंच काय काय बोलतं, 58% बोलतं. आता 58 आणि 7 किती झाले? 65. उरले किती? 35. 35% काय महत्वाचं? अभ्यास. शब्द झाले, बॉडी लँग्वेज झाला, पण आणखी एक गोष्ट, त्याशिवाय भाषण पोहोचू शकत नाही लोकांपर्यंत. तुमचा आवाज, तुमचा आवाज. ओके, आवाज तुमचा 35% बोलतो. ठीक आहे, आता आवाज तुमचा व्यवस्थित आणि खणखणीत असायला पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेन, तुम्ही जे काय रेकॉर्डिंग केलं असेल ना, तर तुम्ही घरी जाऊन 5 शब्द मार्क करण्याचा प्रयत्न करा की आपण कसं बोललो, आपल्या हातवारे कशी होती, आपला चेहरा कसा होता. ठीक आहे, मी ज्याला खरं असं म्हणालो की मला त्याला खूप आनंद झाला, माझा चेहरा आनंद होता का, म्हणजे हातवारे ही काही गरज होती की नाही. ओके, बरं, तुला पण अशी सवय असते बोलण्याची. नमस्कार करू माझ्या आयुष्यात किंवा असं असतं. ते मोजत असतात घरी जरा कशा ऍक्टिंग आहे. ओके, किंवा असं असतं, किंवा असं असतं. नमस्कार मित्र, मला माझ्या आयुष्यात एक आयुष्य प्रसंग आहे. तुम्ही काय करताय? तुम्ही 58% मायनस करून टाकता तुमच्या भाषणामधून. लक्षात आलं तुम्हाला? ओके, सो तुमचे व्हिडिओ तुम्ही घरी जाऊन बघा, स्वतःला मार्क करण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी कळल्या तुम्हाला? भाषणामध्ये शब्द महत्वाचे असतात. 7%, 58% तुमचा बॉडी लँग्वेज बोलतो आणि 35% तुमचा आवाज बोलतो. आवाज तुमचा व्यवस्थित आणि खणखणीत असायला पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं ना, तुमच्या पाठाला रेकॉर्डिंग करायला सांगा. कधी कधी असं होतं, तो रेकॉर्डिंग करत असतो समोरचा माणूस आणि त्याला त्याच्यामध्ये पण आवाज रेकॉर्ड होत नसतो. तो शेवटी कोणतरी बोल तरी ह्याचा तरी रेकॉर्ड होते, ह्याचा तरी रेकॉर्ड होते. ओके, आवाज स्पष्ट आणि खणखणीत असायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की एकदम ओढून बोला किंवा किंचडून बोला. पण उद्या तुमच्या समोर 100 लोक बसले असतील ना, तर विदाऊट माईक देखील तुम्हाला तुमचा आवाज स्पष्टपणे बोलता यायला पाहिजे. कधी कधी माईक असतो ना, बरंचसं काम करतो माहिती तुम्हाला, तो त्याचे वेगवेगळे आवाज काढतो, तेव्हा तो अचानक बंद पडतो. यावेळेला तुम्ही काय करा, 100 लोक बसले असतील तर कमीत कमी 100 लोकांसमोर तरी तुमचा आवाज खणखणीत आणि स्पष्ट जायला पाहिजे. मला आठवतंय, मी एका संस्थेमध्ये कामाला होतो ना, तर तिथे असे 2-3 असे सतत कार्यक्रम चालू असायचे. एक दिवशी दामोदर हर परळ तिकडे कार्यक्रम होता आणि मुंबईत शक्यतो लाईट वगैरे जात नाही. ओके, आमचा कार्यक्रम संध्याकाळी 6ला सुरू होणार होता आणि आमचा सर्वांचा नियम होता कार्यक्रम वेळेवर सुरू करायचा. आणि त्यावेळेला आम्ही कार्यक्रमात सूत्रसंचलन करणार होतो, निवेदन अगोदरची ओळख असतं आधी करणार होतो आणि त्याच्यानंतर सर येणार होते, सरांचं भाषण चालू होणार होतं. मी माझं भाषण तयार केलं होतं. 5:45 लाईट गेली. मुंबईत असं होत नाही आणि त्यामुळे तिकडे जनरेटरची सुविधा वगैरे काय नव्हती. मग आम्ही काय करायचं, आमच्या सरांचा नियम की नाही कार्यक्रम वेळेवर सुरू व्हायला पाहिजे. मग आम्ही मेणबत्त्या मागवल्या. आता ऍक्च्युली एसी ऑडिटरमध्ये मेणबत्त्या अलाउड नसतात, पण आम्ही त्याला विनंती केली. आमच्याकडे भरपूर व्हॉलेंटियर होते
तो पडदा जो होता ना पडदा तो इलेक्ट्रॉनिक पडदा होता. तो बटन दाबल्याशिवाय इलेक्ट्रिसिटीचे उघडत नव्हतं. मग 4 जण इकडून पडदा पकडून होते, 4 जण तिकडून पकडून होते. आणि मी बरोबर सामन्या डोक्याला शिवजन उभा राहिलो. नमस्कार, तुम्हा सर्वांचं आजच्या कार्यक्रमाला हार्दिक स्वागत. आणि माझं जे काही भाषण तयार केलं होतं ना 10 मिनिटाचं ते एकदम खणखणीत जबरदस्त आवाजात बोललो. लोकांना दडप होऊ नये म्हणून अख्ख्या हॉलचे जे ऑडिटोरियमचे दरवाजे असतात ते उघडले होते. सफोकेशन होऊ नये कारण एसी बंद होता. हॉल पूर्ण भरलेला होता. तुम्हाला खरं सांगू, प्रत्येक कार्यक्रमात असं व्हायचं नाही की सरांचं भाषण जेव्हा व्हायचं तेव्हा ब्रेक असायचा. ब्रेकमध्ये सरांना भेटण्यासाठी भरपूर गर्दी असायची. त्या दिवशी मी सेलिब्रिटी होतो. म्हणजे माझं भाषण झालं, सर बोलायला सुरुवात झाली, 2 मिनिटं राईट आहे. मग सरांनी सांगितलं की मी जरा माईक वगैरे ऑन करून घेतो, मग आपण भाषण सुरू करूया. मग सरांनी भाषण सुरू केलं. मग आता लाईट वगैरे काय गेली. पण मध्ये ब्रेकमध्ये मला बरेच लोक भेटायला आले. तुमचा आवाज मस्त होता, मजा आली. प्लस पनवेलला मागे एक फेमस कॉलेज आहे, मला आठवत चालू ठाकूर असं काही कॉलेजचं नाव आहे. तर तिथे माझं लेक्चर होतं आणि सावित्रीबाई फुलेंची जयंती होती आणि 2 दिवस त्यांनी असं भाषण केलं या विषयावर. तिथल्या मुलींसाठी त्यांनी लेक्चर ठेवलं आणि असं मस्त ऑडिटोरियम होता. 150-200 मुली बसल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला माईक वगैरे पाहिजे का. पण माझा आवाज पोहोचेल. मी विदाऊट माईकनं असं भाषण करायला सुरुवात केली. तर मला बघण्यासाठी अख्ख्या प्रिन्सिपल सगळं शिक्षक आले. मी म्हटलं त्याच्यात काय एवढं विशेष काय नाही, आतापर्यंत असं पण आम्ही पाहिलं नाही विदाऊट माईक एवढं मोठ्या आवाजात तुम्ही बोलतोय. ओके, तर तुमचा आवाज खणखणीत नाही, व्यवस्थित असायला. ठीक आहे, या गोष्टी कळल्या तुम्हाला. याचं पालन तुम्ही करायचं. तुमचा व्हिडिओ तुम्ही घरी गेलो पहा आणि तुम्ही स्वतःला मागवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणखी 2 गोष्टी करायच्या चांगलं भाषण होण्यासाठी. ते काय करायचं माहिती का, थोडं फिरून बोलायचं. फिरून म्हणजे तुम्हाला जी जागा दिली आहे बोलण्यासाठी, जी स्पेस दिली आहे त्या स्पेसचा पुरेपूर वापर करायचा. आता तुम्हाला लक्षात येत नाही पण मी इथे माझ्या मार्किंग करून ठेवलेलं आहे की एवढ्या ह्याच्यामध्ये मला फिरायचं का. इथे खुर्ची ठेवलेली आहे, इथे टेबल ठेवलेलं आहे. कारण कॅमेरामध्ये मी तेवढं दिसलं पाहिजे. जर मी कॅमेऱ्याच्या बाहेर जाऊन बोललो तर ते कट होणार. ठीक आहे, तर तुम्हाला जेवढा स्पेस मिळतो ना तो स्पेस तुम्हाला पुरेपूर वापरायचा आहे. ठीक आहे, असं एका जागी आपल्याला उभं राहिलं ना बोलायची सवय आहे ना पुढे, बरोबर ना. का पुढे आपल्याला का हवा असं वाटतो, कॉन्फिडन्स येतो. काय असतं माहिती का, त्याच्यामध्ये बरंचसं शरीर झाकलं जातं ना, त्यामुळे पाय लटपट आहेत काय होतं ते तुम्हाला कळत नाही. आणि आपल्याला कागद दिले पण पाहिजे ठेवतो असतो समोर असं काहीतरी वगैरे. तर आपल्याला विदाऊट पुढे बोलायची सवय लावायची. तुम्हाला एवढा स्पेस दिला ना त्या स्पेसचा तुम्हाला पुरेपूर वापर करायचा. ठीक आहे, आणि आणखी एक गोष्ट करायची, सगळ्यांकडे पाहून बोलायचंय. सगळ्यांकडे पाहून बोलायचंय. ठीक आहे, असं नाही करायचं की तुम्ही फक्त घाबरलाय हे तुमच्या बोलण्यातून लक्षात येते लोकांना. म्हणजे समजा कार्यक्रम बघायला सुरू झाला, मी असं करत असतो तर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे, आपण असं करूया, आपण असं करूया, आपण असं करूया. मी दोघांकडे बघून बोलतोय तर तुम्हाला बाकीचा प्रश्न पडला असता ना, आम्ही पण माझा कार्यक्रम असं बोला, बरोबर आहे. ओके, तर सगळ्यांकडे पाहून बोलायचं. आता मला माहिती आहे सगळ्यांनी पाहून बोलताना कधी कधी भीती वाटते. का भीती वाटते, कोणाच्या चेहऱ्यावर काय रिएक्शन आहे त्याच्यामुळे आपलं भाषण कसं होतं आपल्याला माहिती नाही. कधी कधी काय काय लोक ठरवून आलेले असतात. म्हणजे आपण समजा त्याच्यात नजर टाकली की असे करतात की आपला एकदम कॉन्फिडन्स ते ठरवून आलेले असतात की याचं भाषण आपल्याला पडायचं. होय, काही काळजी करू नका, आपल्याला त्याची पण सवय लावायची. सगळ्यांकडे पाहून आपल्याला बोलायचं. ठीक आहे, आता तुम्हाला पहिल्या जर भीती वाटत असेल तर तुम्ही काय करता माहिती का, प्रत्येक माणसाच्या इथे बघायचं इथे. किंवा तुम्हाला असं वाटतं की मी, तुमचं नाव काय, बोलतो, तुम्हाला असं वाटतं की त्यांच्याकडे बघून बोलतो, की त्यांच्याकडे बघून बोलत नाही तर दरवाजा आहे तिकडे जाऊन बघतो. ठीक आहे, असं करून तुम्ही हळूहळू सवय लावू शकता. असं केल्यानंतर काय होतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ठीक आहे, असं का करा, तुम्हाला काय वाटतं, फिरून बोलणं, सगळ्यांकडे पाहून बोलणं किंवा अशा प्रकारे 60%, 58%, 35% तर तुमचं भाषण छान होतं. त्याच्यामध्ये काही कारण आहे, काय कारण असेल, काय वाटतं तुम्हाला. कसं असं माहिती का, प्रत्येक वाक्याची वेगवेगळी शैली असते माहिती तुम्हाला. प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते. तसं काय काय प्रेक्षकांची पण शैली असते. प्रेक्षकांची पण काही ठराविक शैली असतात. 3 प्रकारच्या शैली असतात. काही प्रेक्षक असतात ना ते इमोशनल असतात, त्याला इंग्लिशमध्ये कायनेस्थेटिक म्हणतात. म्हणजे ते ना तुमचं भाषण ऐकल्यानंतर काय बोलला भिडलं. मग कोण म्हणाला ना भारावून जातो आपण, कोण म्हणालो बाजार टाकले बोलतात तेव्हा भारावून जातो. काही काही लोक असतात एकदम इमोशनल असतात, अरे काय बोलला समज. ठीक आहे, काही काही जण असतात ना ते ऑडिटिव्ह असतात, म्हणजे कानाने खूप उत्तम ऐकणार असतात. ते बघा तुम्ही काय काय फीडबॅक कसे देतात कसं घालून काय बोलला, काय जबरदस्त आवाज होता. ओके, आणि काही असतात ना ते व्हिज्युअल असतात. व्हिज्युअल म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर ते अख्खा प्रसंग दिसायला लागतो.
ओके, आता सगळ्या प्रकारचे प्रेक्षक तुमच्या समोर बसले, इव्हन तुम्हाला पण माहिती असेल तुम्ही कुठल्या प्रकारचे प्रेक्षक आहात, बरोबर ना? तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना कनेक्ट करायचंय म्हणून अशा प्रकारे बोलायचं. ठीक आहे. आता एक काम करायचं, सगळ्यांनी जागावर उठायचंय. परत एकदा मिनिमम 2 लोकांना भेटायचे, अनोळखी लोकांना, आणि तुम्ही आतापर्यंत काय काय शिकला ते त्यांना समजून सांगायचं. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला देतोय 30 सेकंद. ओके, 1 2 3 स्टार्ट. आणि नवीन जागेवर बसा. मिनिमम 2 लोकांना भेटायचं, तुम्ही आतापर्यंत काय शिकला ते त्यांना सांगायचं. तुमच्या हातातल्या बॅग मी एका साईडला ठेवून द्या, तुम्हाला भरपूर मध्ये तुम्ही उठवणार. फक्त तुमच्याजवळ कागद पेन ठेवा, तुम्हाला काय नोट डाऊन करत असेल ते. मी परत एकदा पटकन रिपीट करतो. आतापर्यंत आपण काय काय शिकलो. नावं लक्षात ठेवण्याची टेक्निक शिकलो आपण. IRA त्याचं लिस्ट झालं तरी काळजी करू नका, तुम्हाला व्हिडिओ मिळेल नंतर. ओके, नंतर आपण काय शिकलो, तुम्हाला भाषा करावं प्रतिकाला. ओके, मग आपण शिकलो भाषणामध्ये शब्द किती महत्वाचे असतात, किती टक्के महत्वाचे असतात, 7. बॉडी लँग्वेज किती महत्वाचं असतं, 58. आणि आवाज किती महत्वाचा असतो. ओके, आणखी 2 गोष्टी काय करायच्या, जागेचा वापर, फिरून बोला. एका जागी उभं राहून बोलू नका. आपल्याला थोडी वेळ सवय लागली आहे ती मोडायची आपल्याला आजपासून. फिरून बोलायचं, पूर्ण स्टेजचा आपल्याला वापर करायचा. ओके, आणि काय करायचंय, हा सगळ्यांशी तुमचा आय कॉन्टॅक्ट असणं महत्वाचं आहे. कसं असतं माहिती का, तुम्ही जसं बोलताना लोकांना तुमच्या बोलण्याच्या स्टाईलवर लक्षात येतं की हा घाबरलेला आहे तर बिनधास्तपणे बोलतोय. ओके, समजा तुम्ही जर काय काय लोकांना सवय असते म्हणजे मागे एक विद्यार्थी होता, तो असं बोलायचा, मित्रांनो म्हटलं हे काय माहिती असतं सवय. ओके, त्याच्यानंतर पुण्याचे एक व्यक्ती होते, त्याचं ते तर राजकारणामध्ये त्यांचं जबरदस्त नाव होतं, पण अनेक वेळा त्यांनी स्वतः ती संधी नाकारली इलेक्शन लढवण्याची. का कारण बोलताय ते कसे बोलायचे माहिती आहे का, म्हणजे कुठेही गेले ना की त्यांना असं टेबल लागायचं. मग असं टेबलला हात ठेवायचे, तर मला काय सांगायचं माहिती का, तुम्ही नाही सर लागतं, त्याच्याशिवाय होतच नाही. ओके, आता तुम्हाला ही जी भीती वाटते नाही, ही भीती घालवण्यासाठी काय करायचं सगळं तुम्हाला पुढे सांगा. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं असं काय करायचं. कारण प्रेक्षकांचे 3 प्रकार असतात. कोणकोणते असतात, काही लोक असतात ते इमोशनल असतात. ओके, म्हणजे तुमचं भाषण त्यांना भेटतं. काही लोक असतात ते उत्तम ऐकणारे असतात, त्यामुळे आवाज पण तुमचा स्पष्ट आणि खणखणीत पाहिजे. ओके, आणि काही लोक असतात ते डोळ्यांनी पाहणारे असतात, व्हिज्युअल असतात. ओके, त्यांच्या डोळ्यासमोर तुमचं चित्र उभं राहिलं पाहिजे. आपण नाटक सिनेमा बघतो, काय असतं तिकडे कलाकार काय करतात, आपल्यासमोर ते चित्र उभं करतात. तो दिग्दर्शक असतो त्या प्रकारे तो चित्र उभं करतो. ओके, म्हणून आपल्याला तो पिक्चर आवडतो. ठीक आहे, हे झालं. आता आणखी 4 गोष्टी आहेत ज्या तुम्ही सातत्याने केलं पाहिजे. कशासाठी, तुम्हाला जर उत्तम वक्ता व्हायचं असेल तर ती एक गोष्ट सर्वात प्रथम की जण वाचन करतो तुमच्यापैकी, वाचन. अरे 50% पण नाही, फक्त 10%. म्हणजे इथे उपस्थित असलेले त्यांच्यापेक्षा बाकी वाचत नाही बघ, काही वाचत नाही. वाचन केलं पाहिजे आणि वाचन तुमचं चौफेर असायला पाहिजे. चौफेर म्हणजे काय, मल्टी टाईम. म्हणजे एकच वाचायचं असं काही नाही, मल्टी टाईम. म्हणजे तुम्हाला जनरल नॉलेज पण पाहिजे, कथा, कविता, विनोद, चांगल्या गोष्टी. का, कारण तुम्हाला उद्या तुमच्या त्या भाषणामध्ये वापरता येते. वाचनाचं महत्व फार आहे. ठीक आहे, एकदम तरुण मुलगा पण इथे सर्वात प्रमुख. हा काय बोललं, प्रणय. प्रणय प्रणय नावाप्रमाणे लिहितं. यस, तर प्रणय आहे ना, प्रणय. आता काय करू,
लास्ट इयरला. बरोबर, स्टोरीला एकदम मॅच आहे. प्रणय कॉलेजमध्ये जातो आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याला एक मुलगी प्रचंड आवडायला लागते. ओके, आणि पहिल्या वर्षापासून तो प्रयत्न करत असतो तिला आपल्या मनापर्यंत पोहोचवण्याचा. मग इतका घाबरलेला असतो की ते करता 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 लास्ट इयर येतो. ओके, आणि लास्ट इयरचा एकदम लास्ट आठवडा येतो आणि त्याचे मित्र असतात त्याला म्हणतात अरे तू जा तुझ्या मनाच्या भावनाला सांग आता कसली वाट बघतोय. आणि त्या दरम्यान प्रणयने टीव्हीवर सैराट पिक्चर पाहिला असतो, त्याला एकदम कॉन्फिडन्स. ओके, मग तो काय करतो, एक पत्र लिहितो आणि एका पुस्तकात टाकून त्या मुलीला जाऊन देतो. अगदी घाबरत देतो. ओके, ती मुलगी त्याला एकदम रागात बघते. हा 2 दिवस माझ्यामध्येच येते. हा भरोसा ना बाबा साहेबांसमोर मारलं गेलं तर आपल्याला माहिती नाही. हा 2 दिवसांचा कॉलेजमध्ये येतो आणि नंतर त्याला दिसतं ती मुलगी त्याच्याजवळ येते आहे आणि आल्यानंतर हा एकदम वर बघतच नाही, भीती वाटत असते. ती मुलगी येते, त्याला ते पुस्तक झाला परत. प्रणय घरी येतो आणि शेवटचा आठवडा असतो ना, 2-3 दिवसांनी कॉलेज संपतं. त्याच्यानंतर मग 2 वर्षानंतर प्रणय असा घरात बसलेला असतो. दिवाळी कसा आलेला असतो किंवा आता नवीन वर्ष येते ना तसं काहीतरी आलेलं असतं. घरात साफसफाई करत असतो. साफसफाई करता 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 अचानक त्याला ते पुस्तक हातात लागतं. पुस्तक डोळ्यात पाणी गेली ती मला फार आवडायची. ते आठवतात त्याला, त्या आठवण. आणि अचानक असं उघडून बघतो तर त्याला एक वेगळी चिठ्ठी दिसते. अरे ही तर माझी चिठ्ठी नाही, ही कुठली चिठ्ठी. आणि उघडून बघतो तर त्या मुलीने त्याच्यात लिहिलं असतं, तू देखील मला फार आवडतोस. तुम्हाला याच्यातून काय शिकायला मिळालं? व्हेरी गुड. वाचनाचं महत्व सांगतोय मी. काही जण म्हणतात नाही त्याच्या संधीवर मात असं नाही. मी तुम्हाला वाचनाच्या महत्वाबद्दल बोलतोय, बाकीचं काय नाही. फोकस. ठीक आहे, वाचनाची जर सवय असती तर त्याने त्याला ती चिठ्ठी उघडून पाहिली असती. ते नरेंद्र मोदी जेव्हा ते नोटाबंदी केलं ना तेव्हा माहिती भरपूर पुस्तकामध्ये पैसे जातात बाहेर आले. ओके, त्यामुळे वाचनाची सवय असायला पाहिजे. वाचन तुमचं चोखेर असायला पाहिजे. जसं तुम्हाला म्हटलं ना कथा, कविता, विनोद. आता हा पण विनोद आहे ना, मला एका ठिकाणी सापडला. तुम्ही माझ्या आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमात वापरला. उद्या तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात भाषण द्यायचं असेल तर तुम्हाला विनोद पण अतिशय छान प्रकारे वापरता यायला पाहिजे. चांगले विनोद पाहिजे. ओके, व्हॉट्सअपवर काही चांगले विनोद येतात, कुठे कुठे तुम्हाला आणखी कुठे काही ऐकायला मिळतात, तर ते विनोदाचा संग्रह असायला पाहिजे. तुम्हाला माहिती कपिल शर्माचा एक इंटरव्ह्यू होता. कपिल शर्माचा एक एपिसोड तुम्ही पाहता कधी कपिल शर्मा शो? तसं एक एपिसोड बनण्यासाठी ना त्याला मिनिमम 100 जोक्स लागतात. 100 जोक्स लागतात आणि त्याची टीम असते, ती रिसर्च करून ते मटेरियल त्याच्या समोर आणून ठेवते. एका एपिसोडसाठी त्याला मिनिमम 100 जोक्स लागतात ना, आणि तो प्रत्येक जोक आहे ना मिनिमम 15 वेळा वाचतो. मिनिमम 15 वेळा वाचतो, म्हणजे 100 जोक तो मिनिमम 1500 वेळा वाचतो. लक्षात आलं मला? तो वाचतो तो जोक, तो समजून घ्यायचा प्रयत्न करतो हा काय म्हणून आपल्याला त्याचा जो प्रॉम्प्टनेस दिसतो, त्याची ती तत्परता दिसते. म्हणजे असं आपल्याला म्हणतो याला कसं सुचतं, म्हणून तो आज विनोदाचा बादशाह म्हणून आहे. त्याला देखील प्रॅक्टिस आणि सराव करावा. ओके, मी त्याने जी स्क्रिप्ट येते ती अनेक वेळा तो वाचतो. एक जोक तो 15 वेळा वाचतो. त्यामुळे वाचन खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे चांगल्या गोष्टी पण असायला पाहिजे. तुम्हाला एखाद्या ठिकाणी भाषण करायचं असेल ना, तुम्हाला एखादं उदाहरण पाठवून द्यायचं असेल तर तुमच्याकडे चांगल्या गोष्टींचा संग्रह पण पाहिजे. ओके, तुम्हाला एक अशी छान गोष्ट सांगू. हॅलो, व्हेरी गुड. तुमच्यापैकी अकबर आणि बिरबल सगळ्यांना माहिती आहेत ना? ओके, आता मला त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचे. तुम्हाला काय वाटतं आयुष्यामध्ये जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं? जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं? किती जण याच्यावर विश्वास ठेवतात? जे काही घडतं आपल्याला त्यावेळेला वाईट वाटतं, पण नंतर आपल्या लक्षात येतं की चांगल्यासाठी घडलं. ओके, आणि किती जण असं वाटतं नाही त्याला वाईट घडलं तर वाईटच घडलं असं वाटतं. ओके, तर हाच एक डिबेट चालू असतो, वादविवाद चालू असतो अकबर आणि बिरबलचा. बिरबल अकबर भाषेला समजून सांगत असतो महाराज आयुष्यामध्ये जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं, आणि अकबर भाषेला ते पटत नसतं. आणि अकबर भाषा त्याला दाढी करत असतो. आणि त्यावेळेला दाढी करता करता अचानक ब्लेड लागतं, आणि ब्लेड लागल्यानंतर रक्त असं व्हायला लागतं. आणि अकबर भाषा बोलतो काय आजचा दिवस माझा, आणि हा मला इथे पकडतो हे सगळं झालं ते झालं. बिरबल बोलतो महाराज ऐका माझं, हे पण घडलंय ना चांगल्यासाठीच घडलं. अकबर भाषेला राग येतो, प्रचंड राग येतो. बोलतो थांब तुला मी आता अब्दल घडवतो. सैनिकांनो हा जास्त हुशार झाला, जेल भेटा. आणि बिरबलला जेल भेटा. आणि अकबर भाषेचा रोजचा रुटीन असतो, अकबर भाषा औषध पाणी करतो, रोजचा रुटीन असतो शिकार करण्याचा. तो जातो एकटाच, आणि जातो 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 एका एकदम घनघोर जंगलामध्ये जातो, आणि अचानक नाही काय होतं तिकडे एक झाड असतं, त्या झाडामध्ये तो अडकतो आणि नंतर बेशुद्ध होतो. आणि जेव्हा जाग येते ना तेव्हा एका झाडाला असं लटकवलं असतं.
असं बांधलं असतं आणि आजूबाजू सगळे असे आदिवासी लोक डान्स करत असतात. हुंबाला अकबर बादशाह उठतो आणि लोकांच्या हे काय चाललं आणि थोड्या वेळा अकबर बादशाह लक्षात देतं आई शपथ मला आता कापणार माझा बळी देणार. आणि अकबर बोलतो आजचा दिवसच खराब सकाळी ते लागलं हे झालं ते झालं असतं. तेवढ्यात तो आदिवासी लोकांचा जो प्रमुख असतो ना तो त्याच्या जवळ येतो अशी पूजा काळात आणि येतो तो कसा बघतो तर इथे असं त्याला जखम दिसतो. बोलतो नाही चाललं आपला प्युअर मालची हे रीच आहे त्याला सोडून द्या. आणि ते अकबर बादशाहला कळतं की हे का सोडले ते. अकबर बादशाह कसा तरी जीव मुठी टाकून तिथून पळत सुटतो आणि पळत कसा असतो महाराज येतो एकदम दमलेला असतो. अरे तो बिरबल कुठे आणि त्या बिरबलला एकदम आनंदात त्या समोर अरे बिरबल तू बरोबर बोलत असले जे काय घडलं ना आयुष्यात सगळ्या ठिकाणी मला असं काही लागलं नसतं ना तर माझ्याबद्दल हा असा प्रसंग घडला असता मला कापलं होतं जवळजवळ कापलं होतं पण ही जखम होती ना म्हणून मला सोडून दिली. तू बरोबर बोलतस महाराज मी बोलतो ना हे बरोबर जे काय घडलं चांगला घडतं. अरे पण तू मला एवढं सगळं चांगलं सांगितलं मी तुला वाईट केलं तुझ्याबरोबर तुला जेल नाही टाकलं मग तू महाराज माझं पण चांगला सांगितलं तू कसं काय तू रोज मी तुमच्यासोबत असतो तुम्हाला सोडलं असतं मला कापलं असतं त्यामुळे माझ्या देखील चांगला सांगितलं. लक्षात आलं तुम्हाला मी काय केलं ही एक तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजा पटवून द्यायचं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टीद्वारे तुम्हाला ती गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुमच्याकडे चांगल्या गोष्टी पाहिजे चांगली उदाहरणं पाहिजे चांगले विनोद पाहिजे. ओके आता आणखी पहिल्यांदा वाचन. ओके बरं तुम्हाला कुठल्याही विषयावर जर बोलायचं असेल कुठल्याही विषयावर तुम्हाला बोलायचं असेल ओके म्हणजे सध्या करंट अफेअर्स हे चालू आहे. ओके तसं कालची ती प्रकार ह्याच्यामध्ये घडला आंध्र प्रदेश हैदराबाद ओके तो किंवा आजचा पण एक प्रकार आहे अशा अनेक गोष्टी आहेत. ओके 370 कलमापासून तुम्हाला कुठल्याही गोष्ट जर बोलता यायला पाहिजे तर तुम्ही एक गोष्ट रोज केली पाहिजे. काय केली पाहिजे माहिती वर्तमानपत्रामध्ये एक गोष्ट तुम्ही रोज वाचलं पाहिजे. काय संपादकीय त्याला आपण म्हणतो एडिटोरियल कॉलम रोज तुम्ही वाचलं पाहिजे. बरं एका पेपरचं वाचू नका 4-5 वेगवेगळ्या पेपरचं वाच. का असं करायचं कारण प्रत्येक संपादक असतो त्याचा स्वतःचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. म्हणजे लोकसभा जो संपादक असतो त्याचं असं स्वतःचं मत असतं की या एका सिच्युएशन महाराष्ट्राचा जो संपादक असतो त्याचं स्वतःचं वेगळं मत असतं. ओके सकाळवारचं वेगळं मत असतं. आपल्याला काय करायचंय आपल्याला फक्त पॉइंट्स गोळा करायचे. काय करायचे पॉइंट्स गोळा करायचे. बघा आपण सगळं काही जन्माचं सगळे हुशार नाहीये आपण इकडून तिकडून तो पॉइंट्स गोळा करतो त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं अच्छा ओके असं घडलं असं झालं असं मग उद्या तुम्हाला कुठल्याही विषयावर बोलायला सांगितलं ना तुम्हाला बोलण्यासाठी लागतो कंटेंट त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मजकूर. तो मजकूर तुमचा तयार होतो वाचनात. त्यामुळे दररोज तुम्ही संपादकीय वाचायला सुरुवात करा आणि त्याचे जे काही पॉइंट्स असतील ना ते तुम्ही तुमच्या वहीत नोंद करून ठेवा म्हणजे उद्या तुम्हाला कुठल्याही विषयावर बोलता सांगितलं तुम्हाला बोलता येईल. तसं आता आपले नवीन मुख्यमंत्री झाले ओके आणि त्यावेळेला जो काय सगळा प्रकार चालू होता त्यावेळेला आपल्या सगळ्यांना पण बरंचसं कायद्याचं नॉलेज झालं असेल ओके की बाबा 145 बहुमत पाहिजे. मग अजित पवारांनी काही प्रकार केला. मग तो गटनेता असतो गटनेता काय असतो आमचं काय लॉ काय सांगतो बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती पडल्या असतील त्या आपल्याला सगळ्यांना माहिती नव्हत्या. बरोबर आहे. राज्यपालाची भूमिका काय त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला राष्ट्रपती राजवट म्हणजे काय हे सगळं आपल्याला पाहून ऐकून आणि वाचून आपल्याला शिकायला मिळतं. लक्षात आलं तुम्हाला. तर पहिलं वाचन ओके. दुसरं चित्रपट नाटक पाहता तुम्ही चांगले पिक्चर आणि नाटक शेवटचा पिक्चर किती आम्ही पाहिला आता नुकताच कुठला पिक्चर पाहिला हिरकणी म्हणा किंवा फस्ते शिकस्त नाही पाहिला. अरे चांगला पिक्चर बघा सुपर 30 ऋतिक रोशनचा दर आठवड्याला तुम्ही एक चित्रपट किंवा एक नाटक पाहिलंच पाहिजे. तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं असेल तर खरं सांगतो मनापासून सांगतो चित्रपट नाटक पहा मल्टीप्लेक्स मध्ये पहा असं माझं म्हणणं नाही. ओके 100 रुपये तिकीट काढून पहिल्या रांगेत बसला तरी चालेल नो प्रॉब्लेम. आपल्याला तो पिक्चर समजून घ्यायचा आहे. चांगले चित्रपट आणि नाटक पहा त्याने काय होतं माहिती तुम्हाला तुमचा हा जो ब्रेन आहे ना हा खूप क्रिएटिव्ह होतो क्रिएटिव्ह. ओके एक चित्रपट आणि नाटक बनण्यासाठी 100 पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. चित्रपट नाटक असंच बनतं का त्याच्यासाठी काय काय असतं कथाका पटकथाका संवाद लेखक नेपथ्य दिग्दर्शक बराच संगीत त्याच्यामध्ये संगीत देणारा गायक
सॉरी संगीतकार, हे काय म्हणतात कवी, सालिमर संगीतकार, भरपूर लोकांची टीम असते ना, म्हणून तो पिक्चर बनतो. एक चित्रपट नाटक तुम्हाला एवढा सगळा अनुभव देतो आणि तुम्हाला मेंदू तुमचा क्रिएटिव्ह ठेवतो, तुमच्या मेंदूला तो चालना देतो. बरं आजकाल तुम्हाला चित्रपट नाटक पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाण्याची पण गरज नाही. नेटफ्लिक्स आहे, अमेझॉन प्राईम आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला घर बघता तुम्ही मोबाईलवर किंवा तुमच्या लॅपटॉपवर पिक्चर बघू शकता. तुम्हाला कल्पना नसेल पण अनेक अशी मोठी मोठी लोक जे उत्तम वक्ते आहेत ना, ते दररोज काही पाहतात. तुम्ही मैंने को करोडपती पाहिलं शेवटचा एपिसोड सुधा मूर्ती आला लास्ट वीक मध्येच झाला, शेवटचा एपिसोड होता. सुधा मूर्ती आला होता. सुधा मूर्ती माहिती तुम्हाला इन्फोसिसच्या चेअरमॅन नारायण मूर्तीच्या मिसेस. ओके, तर सुधा मूर्ती आल्या होत्या आणि त्या सुधा मूर्ती त्यांच्या आईमध्ये अनुभव शेअर केला की एका दिवशी एक वर्ष त्यांनी दररोज एक चित्रपट पाहिला, 365 चित्रपट. ते बोलतात मी आता पण मला वेळ झाला, मी प्रत्येक आठवड्यात एक चित्रपट आणि बघतेच. तर त्यामुळे माइंड खूप क्रिएटिव्ह राहतं. त्यांनी किती पुस्तकं लिहिली माहिती तुम्हाला आतापर्यंत? 21 का 22 पुस्तकं लिहिली त्यांनी आतापर्यंत सुधा मूर्तीने. सुधा मूर्ती त्यांचं लाईफ खूप इन्स्पायरिंग आहे. तुम्ही स्वतः त्याची स्टोरी ऐका, तुम्हाला युट्यूबला बाहेर मिळतो, त्याचं ते भाषण तुम्ही पहा. स्टॉलमध्ये करोडपतीमध्ये आलेलं जबरदस्त त्याचं लाईफ स्टोरी. राज ठाकरेंच्या बद्दल पण असं ऐकलंय की दररोज एक डॉक्युमेंटरी किंवा चित्रपट ते पाहतात, वेळ काढतात. ओके, तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं असेल तर आठवड्यातून एकदा तरी एक नाटक आणि एक चित्रपट पहा. मराठी चित्रपट आणि नाटकामध्ये कंटेंट खूप चांगला असतो, तर मी आवर्जून म्हणेन की मराठी चित्रपट आणि नाटक जरूर बघा. ओके, ठीक आहे. पहिलं वाचन, दुसरं चित्रपट नाटक, तिसरं तुमच्या सगळ्याकडे युट्यूब नावाचं प्राणी असेल ना. ओके, तुम्हाला माहिती आहे ह्या जगामध्ये भरपूर देव आहेत, 33 कोटी देव आहेत. तसे आपले आणखी 2 देव आहेत, ते आधुनिक देव आहेत. एक गुगल, दुसरा युट्यूब. तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ते देवाला समोर ठेवायचं, त्याला नमस्कार करायचं, त्याच्यामध्ये टाकायचं की तो उत्तर देतो. ओके, युट्यूबवर तुम्हाला वेगवेगळ्या वक्त्यांची भरपूर भाषणं ऐकायला मिळतील, ती ऐका. तुमच्यापैकी किती जणांना संदीप महेश्वरी माहिती आहे? व्हेरी गुड. तुमच्यापैकी किती जणांना विवेक बिंद्रा माहिती आहे? व्हेरी गुड. तुमच्यापैकी किती जणांना नितीन मानगुडे पाटील माहिती आहे? ओके, व्हेरी गुड. असे तुम्हाला का माहिती पडले? युट्यूबच्या माध्यमातून. ओके, असं अनेक वक्ते आहेत तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून माहिती पडले असेल. तुमच्यापैकी किती जणांना गौरव गोपाल दास माहिती? गौरव गोपाल दास साधू अप्रतिम त्यांचे लेक्चर्स असतात. येस. ओके, तुम्हाला मी काही चॅनल सांगतो, युट्यूब चॅनल पडतो तुम्हाला, युट्यूब चॅनल. ओके, व्हेरी गुड. एक TED.com माहिती तुम्हाला? टेड किती जणांना माहिती आहे? टेड टॉक्स. टेड टॉक हे चॅनल आहे, एक प्लॅटफॉर्म आहे. याचे वर्षातून 4 कॉन्फरन्स होतात. एका वेळेला जवळजवळ 72 ते 90 वक्ते असतात. प्रत्येकाला 20-20 मिनिटाचा वेळ दिला जातो. तुम्हाला कुठल्याही विषयावर पाहिजे ती भाषा मिळते. टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, वॉटर, मोटिवेशन, तुम्हाला पाहिजे त्या विषयावर, तुम्हाला सायन्स या सगळ्या विषयात तुम्हाला माहिती मिळते. ओके, टेड टॉक. तुम्ही फक्त जायचं, तुम्ही फक्त तुम्हाला काय हवं ते टाकायचं. त्यांना 20 मिनिटं दिली असेल, 20 मिनिटाच्या वरती 1 पण सेकंद नाही, 1 पण मिनिट नाही. फार क्वचित असं असं की त्याच्या ते पुढे जातं. ओके, तसंच आणखीन एक आहे, माझं इंडियन व्हर्जन आहे इंक टॉक. त्याच्यानंतर आता एक नवीन आलाय जोश. एक मराठीमध्ये आणखी एक आहे, माझे मित्र चालवतात, त्याचं नाव आहे स्वयं. तुम्हाला स्वयं जर सापडलं नाही तर अमृत यात्रा टाका. अमृत यात्रा आणि स्वयं तुम्हाला सापडेल, बरोबर सापडेल. ओके, आणि जर तुम्ही उल्हास तोडकर जरी टाकलं तरी तुम्हाला, मी अनेक कार्यक्रम आयोजित केले, त्या कार्यक्रमाचं नावांत वक्ती येऊन गेलं, त्या सगळ्याची भाषा तुम्हाला ऐकायला मिळते. म्हणजे अगदी सिंधुताई सपकाळ, डॉक्टर उदय नेरुळकर, प्रवीण दवणे, DS कुलकर्णी, अनेक नामवंत, पोपटराव पवार निधन माहिती, पोपटराव पवार नाही माहिती, हिवरे बाजार गाव. तुम्ही जर तो शाहरुख खानचा पिक्चर पाहिला असेल ना, स्वदेश, थोडीफार स्टोरी पोपटराव पवार सारखीच आहे. ओके, असे अनेक नामवंत लोकांची इंटरव्ह्यूज आणि भाषण त्या ठिकाणी आहेत, तुम्हाला पाहायला मिळते. हे जरूर ऐकायचं. युट्यूबला असं तुम्हाला जो आता पॅक मिळतो ना, आता महाग झाला पण हरकत नाही, ठीक आहे. जो काय मिळतो ना त्याचा वापर पुरेपूर करायचा. पहिलं झालं वाचन, दुसरं झालं चित्रपट नाटक, तिसरं झालं युट्यूब, आणि चौथं आणखी महत्वाचं, जसं तुम्ही आज एका लेक्चरला आलाय
ओके, तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही तुमचा आवडीचा विषय तुम्ही आला, तसं तुमच्या आजूबाजूला कुठलाही कार्यक्रम असेल ना, तुमचा विषय आवडीचा असो किंवा नावडता असो, हरकत नाही, तिकडे जाऊन बसा. कारण तिकडे कोणतरी वक्ता असेल. ओके, प्रत्येक वक्त्याची वेगवेगळी स्टाईल असते. तो कशा प्रकारे ऑपरेट करतो, कशा प्रकारे लोकांशी बोलतो ते तुम्हाला ऐकता येतं आणि पाहता येतं, त्यातून शिकता येतं. तरी हा कसा बोलतो, हा प्रेक्षकांशी कसा संवाद साधतो, काय गोष्टी आपण ह्याच्याकडून घेतल्या पाहिजे, काय गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. ओके, मी असं कधी काही वक्ते पाहिले, मी नाव नाही घेणार, पण ते भर कार्यक्रमात प्रेक्षकांना पण अपमान करतात. हो, तुला कळत नाही, नालायक असं पण करतात. ओके, आपल्याला असं काही करायचं नाही. म्हणजे आपल्याला तिकडे पाहायला गेल्यानंतर आपल्याला शिकायला मिळते की याच्यावर करायचं की नाही करायचं. लक्षात आलं तुम्हाला? तर तुम्हाला वेळ असेल, आजूबाजूला कुठल्याही कार्यक्रम असेल, जाऊन बसा. तुम्हाला लक्षात येतं की त्या प्रेक्षकांनी त्या वक्त्याने आपल्याला काय काय शिकायचं आहे. ओके, या 4 गोष्टी जर तुम्ही केल्यात ना, तर तुम्हाला उत्तम वक्ता होण्यासाठी आणखी फायदा होऊ शकतो. वाचन, चांगले चित्रपट, नाटक, त्याच्यानंतर युट्यूबवर भरपूर भाषणं ऐकायची आणि त्याच्यानंतर चांगली भाषणं प्रत्यक्ष जाऊन ऐकायची. लक्षात आलं तुम्हाला? ओके, असं का करायचं? उत्तम वक्ता होण्यासाठी हे महत्वाचं आहे. हे का महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही बघा अवॉर्ड सेरेमनी पाहिला, अवॉर्ड सेरेमनी कुठलाही पुरस्कार सोहळा पाहिला. ओके, पुरस्कार सोहळा एक गोष्ट घडत असते आणि आता हा अवॉर्ड देण्यासाठी आपण ह्यांना आमंत्रित करतोय. ठीक आहे, हे समजा आपण असं म्हणूया की आता आपल्याला हा अवॉर्ड देण्यासाठी आपले मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे, मग आपण आता अवॉर्ड देत आहोत, मग त्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं, मग ती व्यक्ती येते. ओके, आणि जे पाहुणे आलेले असतात ते अवॉर्ड देतात. त्याच्यामध्ये एक गोष्ट घडत असते. काय घडत असते ती खूप इम्पॉर्टंट असते, किंवा त्याच्याशिवाय तो अवॉर्ड दिला जाऊ शकतो. काय असते ती? नाही, मी काय म्हटलं, नाही, पुरस्कार देणारा आणि पुरस्कार घेणारा त्याच्यामध्ये एक गोष्ट घडत असते, त्याच्याशिवाय अवॉर्ड दिला जाऊ शकतो. कोणतरी घेऊन येतं ना. बघा, एकदम छोटीशी गोष्ट आपण एकदम ते निग्लेक्ट करतो. अरे काय, ओके, कोणतरी तू पुरस्कार घेऊन येतो ना. तसं ह्या 4 गोष्टी जर तुम्ही सातत्याने केलात ना, तर तुम्ही उद्या राहिलात ना, भाषण करायला उभं राहिलात ना, की तुम्हाला असं ना कोणतरी जसं ते पुरस्कार घेऊन येतात ना, तसं तुम्हाला सुचत जाईल. अरे हा, आपण हे पण बोलू शकतो, अरे हा, हे पण बोलू शकतो, अरे हा, हे पण बोलू शकतो. ओके, लक्षात तुम्हाला? व्हेरी गुड. पुन्हा एकदा जागेवर सगळ्यांनी उठायचं आहे. आणि आता आपण जे 4 गोष्टी शिकलो, या आणखी नवीन 2 लोकांना शेअर करायचं की काय शिकलो. येस, आणि नवीन आणखी बसायचं. रिपीट करतो. मी तुम्हाला खात्री देतो की आजचं भाषण संपल्यानंतर, आजचं लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला गॅरंटी घरी गेल्यानंतर सगळं तुम्हाला लिहिता येईल की आपण आज काय शिकवलं. ओके, येस. पहिलं नाव लक्षात ठेवलं, टेक्निक शिकलो आपण. IRI, इम्प्रेशन, इम्प्लिकेशन, असोसिएशन. इम्प्रेशन म्हणजे समोरच्या व्यक्ती 4 प्रकारे पाठवून घेणं, स्टॅटिक, सिंगल, नावा, पहा आणि ऐका. त्याच्यात आर म्हणजे रिपिटेशन, त्याच्या नावाला पुन्हा पुन्हा उच्चार करा. हे म्हणजे असोसिएशन, म्हणजे सांगडे घालणे. ठीक आहे, असं करून नावं लक्षात ठेवू शकतो आपण. हे तुम्हाला प्रॅक्टिस करू शकतो. ओके, नंतर आपण तुम्हाला प्रत्येकाला बोलायला सांगितलं जरा. ठीक आहे, त्याच्याकडे किती काम होतं मी पण बोललो. ओके, मग भाषणामध्ये शब्द किती महत्वाचे असतात? 60%. त्याच्यानंतर शरीर किती महत्वाचं असतं? आवाज तुमचा 35% येतो. व्हेरी गुड. हे इक्वेशन तुम्हाला लक्षात आलंय. मी घरी गेल्यानंतर तुमची व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं, मी आणखी कशा प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो
ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी आणखी करायच्या आहेत. काय करायचे? स्टेजचा येस जागेचा पुरेपूर वापर करायचा, फिरून बोलायचंय. ओके. पोडियमची सवय आपल्याला हळूहळू काढून टाकायची. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यांकडे हाय कॉन्टॅक्ट प्रत्येकाशी तुमचा असला पाहिजे. व्हेरी गुड. ओके. त्याच्यानंतर आपण शिकलो 4 महत्त्वाच्या गोष्टी जे सातत्याने केल्या पाहिजे उत्तम वक्ता होण्यासाठी. काय? वाचन. ओके. सोपे असला पाहिजे. कथा, कविता, विनोद याचं सगळ्यांचं तुमच्याकडे संकल्प पाहिजे. कधी कधी काय माहिती तुम्हाला एखादा चित्रपटाचा सीन आहे ना, सीन तो पण तुम्हाला तुमच्या भाषणामध्ये उद्या वापरता येऊ शकतो. म्हणजे समजा तुम्हाला एखादं उदाहरण पटवून द्यायचं असेल तर तुम्हाला एखादा चित्रपटाचा सीन सांगून द्यायचा, तुम्हाला तुमचा मुद्दा पटवून देता येईल. ओके. तुमच्या ठिकाणी गझनी पिक्चर पाहिला आमिर खानचा, गझनी. ओके. तर त्या गझनी पिक्चरमध्ये एक सीन आहे, आमिर खानची एंट्री दाखवलेली आहे. तो असं एकदम हेलिकॉप्टर मधून वगैरे येतो, जबरदस्त गाड्या वगैरे असतात, तो एका मोठ्या सेक्युरिटी कंपनीचा मालक दाखवलेला असतो. ओके. आणि तो आपल्या कर्मचाऱ्यांसमोर भाषण करत असतो. त्यावेळेला ते छोटंसं आहे, तो सीन एकदम छोटासा आहे. तो त्याच्यामध्ये काय बोलतो माहिती का आपल्या कर्मचाऱ्यांना की मैं कर सकता हूं ये विश्वास और मैं ही कर सकता हूं ये घमंड. म्हणजे मी करू शकतो हा झाला आत्मविश्वास आणि मीच करू शकतो हा झाला गर्व. तो त्यांना सांगतो की मैं आपको कहता हूं कि आप जब अंदर आओगे ऑफिस के अंदर तो अपना विश्वास लेके अंदर आइए और घमंड बाहर पाक दीजिए. तो असं म्हणतो की तुम्ही आतमध्ये येता ना, तुमचा विश्वास घेऊन आतमध्ये या आणि तुमचा गर्व बाहेर पाक करा. ओके. आता हा सीन आहे तुम्हाला उद्या तुमच्या लेक्चरमध्ये देखील उद्या वापरता येऊ शकतो. तुम्हाला माहिती असेल कधी कधी तुम्ही अनेक कॉर्पोरेटमध्ये मॅनेजमेंटमध्ये एखादा वक्ता असतो, त्याला त्याचा मुद्दा पटवून द्यायचा असेल तो काही चित्रपटाचे सीन लावतो आणि त्याच्या माध्यमातून तो लोकांना टीचिंग करतो. ओके. तर असे तुम्ही चित्रपटातले काही सीन्स तुमच्या उद्या भाषणामध्ये देखील तुम्ही वापरू शकता. ओके. नंतर वाचनानंतर काय चांगले चांगले चित्रपट नाटक पहा. त्याच्यानंतर नाही ते तर करा, ते तर तुम्ही रोज केलं तुम्हाला कुठल्या विषयावर बोलता येईल. ओके. वाचनामध्ये तिसरं काय होतं, युट्यूबवर भरपूर भाषण ऐकवा. भरपूर ऐका. तुम्हाला काही काही चॅनल दिले आहेत, तुम्ही युट्यूबवर फक्त मोटिवेशन, इन्स्पिरेशन किंवा तुम्हाला आवड आहे टॉपिकवर, म्हणजे तुम्हाला मध्ये मेडिकल सायन्स पाहिजे मेडिकल सायन्स, तुम्हाला पॉलिटिक्स पाहिजे पॉलिटिक्स, तुमच्या पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे. ओके. व्हेरी गुड. छात्र संसद केली ना माहिती, छात्र संसद. येस. त्याचे स्वतःच चॅनल आहे छात्र संसद. त्याच्यावर खूप चांगले तरुणांची भाषण आहे. उद्या तुम्हाला जर एकदम करंट अफेअर्स विषय तुम्हाला काही भाषण वगैरे करायचं असेल तुम्ही ती भाषण ऐकू शकता. ओके. त्याच्यानंतर लोकसत्ता पेपरमध्ये दरवर्षी कॉम्पिटिशन होते कॉलेजमध्ये वक्तृत्वाची, त्याच्यावर काय काय व्हिडिओज आहेत, अप्रतिम भाषण. तुम्हाला कधी कधी ऐकून देखील तुम्हाला तुमचे मुद्दे तयार करता येऊ शकतात. ओके. त्यामुळे युट्यूबवर भरपूर काय ऐकायचं. चौथं काय, जर लाईव्ह कार्यक्रम असेल तर जाऊन बसायचं, कारण काही वक्ता असतो तो आपल्या पद्धतीने बोलत असतो तर आपल्याला त्याला शिकायला मिळतं. तुम्हाला माहिती आहे वॉलमार्टचा मालक, वॉलमार्टचा मालक आहे ना, त्याच्या अमेरिकेमध्ये तो काय करतो, प्रत्येक शॉपच्या बाहेर उभा राहायचा आणि असं डायरी असायची. तो पाहायचा की हा दुकानाचा मालक आलेल्या ग्राहकाशी कसा वागतो, या दुकानामध्ये कुठल्या गोष्टी कशा प्रकारे उपलब्ध असतात आणि त्याच्यावर तो ठरवायचा की माझ्या शॉपमध्ये काय असायला पाहिजे किंवा काय नसायला पाहिजे. त्याला लक्षात ही गोष्ट खूप छान, ही माझ्या वॉलमार्टमध्ये किंवा माझ्या शॉपमध्ये मी वापरणार, ही गोष्ट नको. असे करून त्यांनी स्वतः काही डेव्हलपमेंट केले आहे. कशाला आता एकदम साधं सोपं सांगतो मला. मी पहिला इथे जवळ राहायचो तर तिथे 2 फरसाण विक्रेते होते. ओके. एक होता त्याकडे प्रचंड गर्दी असायची आणि दुसरा होता त्याकडे गर्दी नसायची. तर मला असं वाटतं मे बी टेस्ट मध्ये कधी जबरदस्त असेल तर एक दिवशी मी बाजूकडून मला विकत घेतलं, टेस्ट चांगलीच होती, फरक काहीच नव्हता. मग काय असं वाटत तुला, काय फरक होतं? त्याचे ग्राहकांची ट्रीटमेंट त्याची ज्या प्रकारे असायची, म्हणजे तो असायचा दुसरा तो अजिबात चिडायचा नाही, अजिबात चिडायचा नाही. म्हणजे एखादा अरे बोल ना जल्दी दे ना, हो हो हो, आणि दुसऱ्याकडे तुम्ही म्हणा अरे दे ना जल्दी, बघा ते काय दिसते काय एका माणसाला काय कळतं तुम्हाला, या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. ओके. सो अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुम्हाला उत्तम वक्ता खूप फायदा होऊ शकतो. जसं तुम्हाला सांगितलं की जसं ते पुरस्कार सोडवत असतो ना, की ट्रॉफी घेऊन एखादी मुलगी किंवा एका माणूस येत असतो ना, तसं तुम्हाला सुचत आहे तरी आपण हे बोलू शकतो, आपण हे बोलू शकतो, आपण हे बोलू शकतो. ओके. येस. आता मला सांगा, इथपर्यंत तुम्हाला कळलं बेसिक. आता एखादं भाषण तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्ही कसं तयार करणार, भाषण कसं तयार करायचं? लिख लेना चाहिए, जो मुद्दे बोलना है हाँ वो मुद्दे लिख लेना चाहिए, पॉइंट को लिख लेना चाहिए. ओके.
येस, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे काय बोलायचं त्याच्यासाठी पॉईंट्स मी लिहून काढले. व्हेरी गुड. येस, अजून विषय माहिती हा विषय माहिती पाहिजे कुठल्या विषयावर. येस, स्टार्टिंग कशी असावी, हा. व्हिडिओमध्ये कशा आणि कशा करावा. ओके. येस, अजून लोकेशन स्थळ कुठे बोलायचं. व्हेरी गुड. येस, अजून आपण तो विषय कोणासमोर मांडणार आहोत त्याचा व्हेरी गुड. येस, अजून व्हेरी गुड. येस, समोर पब्लिक कुठली टेंडन्सी सांगितलं कोणासोबत बोलायचं तरी सांगितलं. येस, बरोबर. कशाच्या संदर्भात आहे त्याच्याविषयी. व्हेरी गुड. येस, लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे समजा उद्या एखाद्या ठिकाणी तुम्हाला भाषण करावं लागलं असेल तर तुम्ही ह्या प्रश्नांची आणि उत्तरं शोधून पाहिजे. ओके. तसं मला काल एक रिक्वायरमेंट आली होती. वाशिमला एक कार्यक्रम होता. ते म्हणते की आम्हाला ह्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात कार्यक्रम घ्यायचा आहे, तर करिअर गायडन्सवर बोलण्यासाठी आम्हाला तुम्ही या लागा. तुम्ही त्यांना काय बेसिक प्रश्न विचारले. एक, कार्यक्रम कधी प्लॅन करतात. ओके. डेट काय, मग इथे डेट माझ्या सोयीची आहे की नाही. एक. दुसरं, वेळ काय कार्यक्रमाची. वेळ म्हणजे सकाळी आहे, दुपारी आहे, रात्री आहे. ठीक आहे. तिसरं, कोणासमोर बोलायचं तुम्ही म्हणाला तसं. शाळेतली मुलं आहेत, शिक्षक आहे का आणखी कोणतरी वेगळे व्यक्ती आहे. ओके. कोणासमोर बोलायचं आहे. ओके. तुमची अपेक्षा काय, कुठल्या विषयावर मी बोललं पाहिजे त्यांनी सांगितलं करिअर गायडन्स. ओके. किती वेळ बोलायचंय, बरोबर आहे. त्याने कोणी सांगितलं ते वेळ किती बोलायचं आहे. म्हणजे मला फक्त 10 मिनिटं आहे, अर्धा तास आहे, 1 तास आहे, किती वेळ आहे बोलण्यासाठी. लक्षात आलं तुम्हाला. ओके. अजून काय काय, तिथे गेल्यानंतर मला माहिती सोय आहे का नाही आहे काय. ओके. बरं, काळा वेळा काय आहे का. म्हणजे मला समजा एखादी गोष्ट प्रपोज सांगायची असते किंवा लोकांना मुद्दा प्रपोज असतो तिकडे लिहायला काय आहे का. ओके. त्याच्यानंतर बाबा अजून काय, पाण्याची सोय आहे का. हा, आता तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे समजा उद्या तुम्हाला प्रोजेक्टर आणि स्क्रीन पाहिजे असेल, तिथे अवेलेबल नसेल तर तुम्ही स्वतःहून काहीतरी वेगळी तयारी करू शकता. ओके. बरं, किती लोक असतील, साधारण संख्या काय असेल, 100, 150, 20, 25, 30, 350, 1000. लक्षात आलं तुम्हाला. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचं भाषण प्लॅन करता येऊ शकतं. त्यामुळे भाषण तयार कसं करायचं त्याच्यावर सगळे प्रश्न शोधले पाहिजे. एक किस्सा सांगतो. मी काही पर्सनल कोचिंग करतो तर पुण्यात एक कॉलेजचे एक मोठे नेते होते, लेडीज होते आणि ते म्हणले उल्हास आम्हाला आता गावोगावी जाऊन महिला सक्षमीकरणावर लेक्चर द्यायचं, मोटिवेशनल लेक्चर द्यायचं, तर आपण जरा भाषण तयार करू. म्हटलं चालेल. मी म्हटलं चला आपण सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू. अरे उल्हास ना, म्हटलं काय, मी ज्या भागात जाणार आहे ना तिकडे पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल वगैरे कोणाला काय माहिती नाही, कारण एकदम ग्रामीण भाग होता. मग आपल्याला त्यानुसार त्यांची उदाहरणं शोधावी लागतील. मग अहिल्याबाई होळकर, जिजामाता, सावित्रीबाई फुले अशी काही उदाहरणं जी त्यांना माहिती असतील थोड्याफार प्रमाणात. लक्षात आलं तुम्हाला. तसं माझं मागे एका नांदेडच्या कार्यक्रम होता. त्यांनी सांगितलं की शाळेतल्या मुली आहेत आणि मुलं पण असतील तर तुम्ही या आणि तिथे भाषण द्या. म्हटलं चालेल. मी एकदम जबरदस्त तयारी करून गेलो. तिकडे गेल्यानंतर मला लक्षात आलं शाळेच्या अवस्था एकदम अशी ग्रामीण भागात होते. तिथे ते अशा 100-150 मुली बसल्या होत्या. ओके. 8वी पर्यंत शाळा होती. मी म्हटलं ह्या 100-150 मुली आहेत. ओके. ह्यांना पुढे शिकायचं असेल तर पुढे काय करतात, फक्त ह्याच्यातल्या 4-5 जणी असतील ते शहरात शिकायला जातात. 4-5 जणी 100-150 मुली होतं. हा, आणि बाकीच्यांची लग्न होतं. आणि मी तयार करून गेलो एकदम असं मोटिवेशनल भाषण. आता कदाचित ते शिक्षकांनी भीती तिकडे शांत बसतील बघा ते कळणार होतं भाषण. त्यामुळे मी अख्खं भाषण तिकडे चेंज केलं आणि त्यांना जे समजेल त्या पद्धतीने त्यांच्याशी बोलतो. ओके. तुम्हाला इव्हन हे पण माहिती पाहिजे तुमच्यासोबत जो प्रेक्षक बसणार आहे ना तो कुठल्या पार्श्वभूमीतून आलेला आहे. पार्श्वभूमी म्हणजे त्याची बॅकग्राऊंड काय. हा, म्हणजे बघा तुम्ही शाळेच्या मुलांसमोर बोलताय, कॉलेजच्या मुलांसमोर बोलताय, एका कॉर्पोरेट क्राऊड समोर बोलताय का वरिष्ठ नागरिकांसमोर बोलताय, त्यानुसार तुमचं भाषण बदलत जातं. लक्षात आलं तुम्हाला. ओके. त्यानुसार तुम्हाला तुमचे चेंजेस करायला लागेल. जसं मला एक किस्सा आठवतो. श्रीरामपूरला एक माझं लेक्चर होतं. तिथे झाला परपेडी असते का परपेडी, त्यांची ती संघटना आहे आणि ते वर्षातून एक असा कॅम्प भरवतात. 3 दिवसाचा त्याचा जो कॅम्प असतो त्याच्यामध्ये 2 दिवस ना नवीन परपेडीचे काय रूल्स आले, रूल्स अँड रेग्युलेशन काय कॅल्क्युलेशन चेंज झाले असेल त्याला इन्फॉर्म केले जातात. आणि त्याच्यानंतर 3रा दिवस असतो तो कोणाला तरी व्याख्यान असतं. तर त्यांनी मला बोलायचं तर झालं असं होतं ते बिचारे 2 दिवस ना अक्षर ते आकडे गोड करून बिचारे कंटाळले, प्रचंड कंटाळले होते. आणि माझं भाषण झाल्यानंतर ते आपापल्या गाडीने निघालं आणि मी थोडं लवकर गेलो होतो त्याच्यामध्ये मिसळलो आणि तेव्हा मला लक्षात आलं तुम्ही काय माहिती निघायची काही आहे.
ओके, ते असेच बसणार होते, त्याला इंटरेस्ट पण नव्हता त्या कार्यक्रमात बसणार आणि मी एकदम उत्साहात भाषण तयार करून आलो. आता तुम्हाला तिकडच्या पार्श्वभूमीनुसार तुम्हाला तसं चेंजेस करावं लागणार. तर अख्खं चेंजेस केलं. मी फक्त जोक्स आणि विनोद आणि सगळे ऍक्टिव्हिटी घेतल्या, लोक काय जबरदस्त भाषण झालं. माझं भाषण झालं नव्हतं. ओके, भाषण मेन महत्वाचं आहे. तुम्हाला प्रेक्षकांनुसार देखील तुम्हाला तुमच्या भाषणामध्ये चेंजेस करता यायला. येस, तरी सुद्धा भाषण कसं तयार करायचं इतकं सगळं पॅटर्न कळलं तुम्हाला. ओके, आता आपल्याला सगळं माहिती मिळाली. आता आपल्याला भाषण कसं तयार करायचं काय वाटतं तुम्हाला? त्यांनी सांगितलं की काही पॉईंट्स तुम्हाला लिहून काढा. तुमचा विषय आहे ना, तर अजून काही पॉईंट्स लिहून काढायचे. ओके, तुम्हाला मी आता एक फॉर्म्युला सांगतो. त्या फॉर्म्युलाचं नाव आहे प्रेट फॉर्म्युला. ओके, ह्याचा पण व्हिडिओ आहे, मी तुम्हाला पाठवेन. तो फॉर्म्युला असा आहे PREP, प्रेट फॉर्म्युला. ओके, त्याच्यामधला P जो आहे तो P म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू. पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन. म्हणजे आता समजा एखादा विषय मला कळला की मला ह्या विषयावर बोलायचं आहे, मग त्याला अनुसरून तुम्हाला काय करायचंय, मिनिमम 15 पॉइंट्स लिहून काढायचे. 15 पॉइंट्स मला लिहून काढायचे की आपण ह्याच्यावर असं बोलू शकतो, असं बोलू शकतो, असं बोलू शकतो, असं बोलू शकतो. त्याला अनुसरून तुम्हाला रिसर्च पण करावं लागेल. म्हणजे इंटरनेटवर काय माहिती आहे का, युट्यूबला कुठे काय आहे का, कुठे काय आपण वाचलेलं आहे का, कुठे काय आणखी काय कंटेंट मिळेल का, ते सगळं करून एक रिसर्च तयार करून तुम्हाला 15 मुद्दे काढायचे मिनिमम. ओके, ते काढले मग तुम्ही ते 15 मुद्दे पुन्हा पुन्हा वाचायचे, पुन्हा पुन्हा वाचायचे, पुन्हा पुन्हा वाचायचे आणि त्याच्यातले फक्त 5 निवडक मुद्दे निवडायचे. किती? 5 निवडक मुद्दे निवडायचे. ते तुमचे झाले पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, पहिला P म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे तुमच्या विषयाला अनुसरून मिनिमम 5 पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा 5 मुद्दे. अगोदर तुम्ही 15 लिहून काढले, पण त्या 15 मध्ये तर बेस्ट 5 ते तुम्ही घ्यायचे. ओके, मग भले तुमचा वेळ आला तर असो, 1 तास असो, त्याच्यामध्ये ते कसं ऍडजस्ट करायचं आपण नंतर वेळ. ओके, 5 पॉइंट घेतले. हा झाला तुमचा प्रत्येक एक पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतर R म्हणजे रिझन. रिझन म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कारण. म्हणजे माझा हा पहिला पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, मी असं बोलतोय त्याच्यापाठी कारण. तर तुम्हाला काय करायचंय, एक पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याच्यापाठी मी असं का म्हणतो त्याचं कारण. ओके, दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याला मी असं का म्हणतो त्याच्यापाठी कारण. ओके, तिसरा पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याच्यापाठी का म्हणतो असं कारण. असे 5 पॉइंट ऑफ व्ह्यू आणि 5 कारण. लक्षात झालं तुम्हाला? ओके, आणि त्याच्यानंतर E म्हणजे एक्झाम्पल. एक्झाम्पल म्हणजे आपण त्याला म्हणतो उदाहरण. ओके, माझा हा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, मी असं का म्हणतो त्याच्यापाठी कारण हे आहे. ओके, मग हे उदाहरण आहे, असं घडतंय, असं होतंय, असं चाललंय, असं होतंय. ओके, हे एक्झाम्पल आहे. लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे, इथपर्यंत कळलं. असे तुमचे 5 पॉइंट ऑफ व्ह्यू, 5 कारण, 5 एक्झाम्पल. लक्षात आलं तुम्हाला? आणि शेवटी आहे परत P. तो परत P म्हणजे परत पॉइंट ऑफ व्ह्यू आला. पण तुम्ही भाषणाचा प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही अशा प्रकारे मांडायचा आहे. माझा हा पहिला पॉइंट आहे, तुम्ही असं म्हणतोय कारण असं 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 आणि त्याचं उदाहरण आहे म्हणून मी म्हणालो असं. म्हणजे तो पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही पहिल्यांदा सांगितला तो तुम्हाला परत एकदा रिपीट करायचं. ओके, असे 5 पॉइंट ऑफ व्ह्यू, 5 कारण, 5 एक्झाम्पल आणि नंतर मी असं म्हणालो कारण. माझा हा पॉइंट ऑफ. लक्षात आलं तुम्हाला? हा एकदम सोपा फॉर्म्युला आहे. ह्याच्याकडे तुम्हाला अगोदर थोडंसं मुद्दे काढावे लागतील. ठीक आहे, बरं. हे झालं भाषण तयार करण्याचा फॉर्म्युला. हा व्हिडिओ आहे, तुम्हाला मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्हाला एक प्रोडक्ट असेल ग्रुप बनवून त्याच्यात तुम्हाला पाठवेल, युट्यूबला अवेलेबल आहे, काळजी करू नका. ओके, बरं. हे भाषण तयार झालं तुमचं, ठीक आहे. मग आता हे भाषण तुमचं तयार झालंय ते तुम्हाला वेळेत पण बसवायचं. तर वेळ तुम्हाला माहिती पडली असेल तुम्हाला किती वेळ बोलायचं आहे, 15 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास. म्हणजे समजा तुम्हाला एका ठिकाणी भाषण करत असेल तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की मी किती वेळात बोललं पाहिजे. समजा तुम्हाला 1 तास वेळ असेल ना, तर तुम्ही 45 मिनिटाचं भाषण तयार केलं पाहिजे. 15 मिनिटं सबस्क्राईब करून द्यायचं. अर्धा तासाचा वेळ असेल तुम्ही 20 मिनिटाचं भाषण तयार केलं पाहिजे. ओके, आता तुम्हाला मी आणखी सांगतो. तुम्हाला उद्या भले 1 तास असेल ना, तरी तुम्ही ना प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C पण तयार ठेवायचं. म्हणजे काय, उद्या असं पण होऊ शकतं आयत्यावर तुम्हाला सांगितलं होतं सर आता 10 मिनिटं बोला काय म्हणतो. ओके, माझ्या बाबतीत हे अनेक वेळेला घडले. एका ठिकाणी तुम्ही प्रमुख पाहुणा होतो ना, तिकडे गेलो आणि अशी एकदम वाजत गाजत एकदम जबरदस्त. आणि झालं असं की तिकडे शाळेत कार्यक्रम होता, अब्दुल कलामांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर. ओके, आणि वाचन दिवस होता ना, वाचनाचं महत्व याविषयी मला भाषण होतं.
आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही 3 वाजता माईक देणार, सर तुम्ही 2:45 वाजता प्लीज बोलायचं. आणि मी तिथे गेलो 2:30, 2:45, 3 पर्यंत माझा सत्कार चालू होता. म्हणजे सूत्रसंचालक, मग शिक्षक, मग हे, मग सर आमची 2 विद्यार्थी बसले. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी घड्याळ बघतोय 3:15 झाले, 3:30 झाले. म्हटलं आता गेम संपला. मग मी झालं सर सिंपल. आता तुम्हाला जे काय वेळ मिळतो ना त्या वेळेमध्ये देखील तुम्हाला भाषण जिंकता यायला पाहिजे. त्यामुळे तुमची तयारी पाहिजे. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी. जेवढा वेळ मिळतो तेवढ्या वेळेत देखील तुम्हाला तुमचं भाषण जिंकता यायला पाहिजे. ओके. बरं, भाषण पाठ करायचं का? भाषण पाठ अजिबात करायचं नाही. ओके. आता मागापासून मी बोलतो तुम्हाला, माझ्या हातात काय कागद दिसतोय का? हा इथं फक्त एक वही आहे. ती माझं मध्ये मध्ये पॉईंट बघत असतो की आता मला कुठल्या मुद्द्याला हात घालायचा. लक्षात आलं तुम्हाला? पण तुम्ही जर भाषण पाठ केलं तर काय होतं? बोरिंग. ओके. 3 Idiots पिक्चर पाहिलं तुम्ही? त्याच्यामध्ये चतुर रामलिंगम जे करतो तसं होतं. ओके. येस, चमत्कार करतो. ओके. सो मी असं म्हणेन, बऱ्याच वेळा असं पण होतं, आपण एकदम घेऊन जातो, पाठ बीट करून जातो. मी त्या दिवशी गेलो आणि असं झालं, मग तसं झालं, मग 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 तो कागद नेमकं कुठे ठेवला तो प्रॉब्लेम. ओके. हे तर सोडाच. मागे पुण्याला माझा वर्ग होता, तिथे एक सरपंच आले होते. तर ते आले आणि मला सर माझा कॉन्फिडन्स, मी बोलायचो सर, उत्साह बोलत होतो. एक पर्सन काढलं माझ्या बाबतीत, माझा कॉन्फिडन्स गेला. म्हटलं काय झालं सर? मी भाषण लिहून काढतो ना, त्या दिवशी मी असं भाषण लिहून दिलं होतं आणि गेलो असं मैदानात भाषण होतं मैदानात. म्हटलं हा मग काय झालं? सो तिथे असं काही पडी बिडून काय नव्हतं, अशी खूप फळी होती माईकची आणि त्याच्यावर थोडीशी फळी होती. म्हटलं ओके सर, मी त्याचं भाषण केलं नव्हतं. हा मग, आणि चष्मा काढताना कोणते हवा आला असं, हवा आणि भाषण उडाला आणि त्याच्यावर माझा आत्मविश्वास उडाला. ओके. सो त्याच्यानंतर ते असं बोलायचं भीती वाटायचं. त्यामुळे भाषण कधीही लिहून काढायचं नाही. एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीही पाठ करायचं नाही.